रामराम मंडळी, नमस्कार मित्र हो. मी गौरव कुमार सुनंदा गजानन बाळे आपलं स्वागत करतो विदर्भ IAS अकादमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. नुकतंच आपलं MPSC टेक्निकलची प्रिलियमची एक्झाम संपली आहे आणि वेगवेगळ्या विषयांचे डिस्कशन सेशन्स आपण कंडक्ट करतोय. यातलं करंट अफेअरचं सेशन घेण्याची जबाबदारी ही माझ्याकडे आली आहे. तुम्हाला माहिती आहे की आपण ऑलमोस्ट विदर्भ IASनं एक टेस्ट सिरीज लॉन्च केली होती टेक्निकलसाठी स्पेशल, आणि त्यात ऑलमोस्ट 8 टेस्ट पेपर आपण कंडक्ट केले होते. आणि मला सांगायला नक्की आवडेल की टेस्ट पेपरमधून आपल्या आणि सोबत करंट अफेअरचे सेशन्स जे ऑलरेडी मी आणि पवन सर आम्ही दोघांनी घेतलेले आहेत, तर आजचे जे 10 प्रश्न पडलेत 10 पैकी ऑलमोस्ट 7 ते 8 प्रश्न हे आपल्याच करंट अफेअरच्या सेशन्समधनं आलेत. तुलनेनं ही गोष्ट खरी आहे की या वर्षीचा जो पेपर जो होता तो टेक्निकलचा पेपर आहे, म्हणजे पहिल्यांदा ही एक्झाम होती आहे, त्याच्यामुळं हा कम्पॅरेटिव्हली सोपी पेपर म्हणायला हरकत नाही. मात्र कसं आहे की जर तुम्हाला चांगले मार्क भेटले असतील किंवा आता म्हणजे नक्कीच भेटतीलच, म्हणजे कारण तुलनेनं पेपर सोपे होता, तर नक्कीच म्हणजे ही स्वागतार्ह बाब आहे असं म्हणायला हरकत नाही. सो लेट स्टार्ट द डिस्कशन. वन बाय वन आपण जाऊयात, एक एक क्वेश्चन घेऊ आणि त्या क्वेश्चनचं आन्सर डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. मी तुमच्यासाठी PPT बनवलेली आहे सो दॅट काय होईल की आपल्याला इझिली सगळ्या गोष्टी मॅनेज करता येतील, पाहता येईल की नेमकं कुठल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे. जास्त डिटेल जाणार नाही, फक्त प्रश्नाचं उत्तर बघूयात. एकच कायदा आहे जो आपला डिटेल बघायचा आहे, बाकी नाही. ठीक आहे, सो लेट स्टार्ट. ठीक, हा आपला ऑनलाईन ऑफलाईन कोर्सेस आहेत. प्रिलियमसाठीची ही आमची टीम होती, फॉरेस्ट मेनसाठीची सागर सर आणि म्हणजे त्यांची टीम, नंतर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी त्यांची टीम, आणि नंतर जी ॲग्री साठी जी मेन्स असते त्यांची ही वेगळी टीम आपल्या आहे. चलो नेक्स्ट पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 1 आधी आपण बघून घेऊ. प्रश्न फार सुंदर आहे, म्हणजे ॲबेल पारितोषिक रिकामी जागा या क्षेत्राशी संबंधित आहे. लक्षात ठेवलं पाहिजे की जर तुम्हाला असं म्हणजे या एक्झामच्या कोणत्याही प्रश्नामध्ये गल्लत आहे, गफलत आहे, गोंधळ आहे असं वाटत असेल तर आयोगानं आधी स्पष्ट सांगितलेलं आहे की जर तुम्हाला मराठीच्या प्रश्नामध्ये कोणतीही गफलत आढळली तर बेटर वे की तुम्ही इंग्लिशचा प्रश्न वाचावा, त्यातनं आपली कन्फ्युजन दूर करावं. जर इंग्लिश असं होऊ शकते की मराठी ट्रान्सलेट करता करता मराठीमधला जरा प्रश्नात गोंधळ आहे, पण जर इंग्लिश प्रश्न योग्य असेल तर आम्ही तो प्रश्न कधीच कॅन्सल करणार नाही. सो बरेचदा तेवढं जरा जाणीवपूर्वक बघायचं तुम्हाला. सो ॲबेल प्राइज इज रिलेटेड टू, आणि याचं साधं उत्तर आहे म्हणजे की ॲबेल प्राइज एक मॅथमॅटिक्सशी रिलेटेड नावाची कॉन्सेप्ट आहे की जी लोक दरवर्षी हा प्राइज डिक्लेअर केला जातो आणि जी लोक मॅथमॅटिक्स या विषयात खूप अतुलनीय अशी कामगिरी करतात त्यांच्यासाठी हा पुरस्कार भेटतो. बघा, म्हणजे ॲबेल प्राइज जो आहे तो डेनिस पार्नेल यांना नुकताच भेटलेला आहे, म्हणजे ठीक आहे. सो नॉर्वेयन गणितज्ञ निल्स हेनरिक एबेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. उत्कृष्ट गणित तज्ज्ञांना दरवर्षी पुरस्कार दिला जातो. हेतू काय आहे तर तरुणांमध्ये गणित या विषयाची आवड निर्माण करणे आणि मग वेगवेगळ्या पर्यायांचं उत्तर शोधणे त्याच्या माध्यमातून. जर यासाठी कोणी काम करत असेल तर डेफिनेटली त्यांना कुठला पुरस्कार भेटणार आहे तर एबेल पुरस्कार भेटणार आहे, म्हणजे डन. सो आता ते एबेल कोण होते तुम्ही हळूवार वाचू शकता, मला वाटत नाही याची गरज आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, म्हणजे 82 वाला प्रश्न म्हणजे काय तर आता हा प्रश्न आपण आपल्या करंट अफेअरच्या सेशनमध्ये खूप वेळा डिस्कस केला आहे. म्हणजे ऑनलाईन सुद्धा एक यूट्यूबचा व्हिडिओ टाकला होता पवन सरांनी, त्यानंतर काही दिवसांनी माझा पडला होता, त्यातसुद्धा हे आपण हे डिस्कस केलं होतं. रिसेंटली म्हणजे मागच्या काही महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदी सन्माननीय प्राईम मिनिस्टर हे गेले होते हैदराबादला, आणि हैदराबादला त्यांनी संत रामानुजाचार्य यांच्या ती जी पुतळा होता त्या पुतळ्याचं उद्घाटन केलेलं आहे. म्हणजे आपण बघून घेऊ. हा पुतळा ऑलमोस्ट 216 फुटांचा आहे आणि असं म्हटलं जातं की जगातल्या बैठे स्थितीमधला दुसरा सर्वात मोठा पुतळा म्हणून संत रामानुजाचार्य यांचा मानला जातो सध्या सरीला. ठीक आहे. सो प्रश्न काय म्हणते, द वर्ल्ड सेकंड लार्जेस्ट सिटिंग स्टॅच्यू द स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी. बघा, इंडिया हॅज 2 टाईप ऑफ स्टॅच्यूज. एक तुम्हाला नाव सांगतो, एकाचं नाव आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि दुसऱ्याचं नाव आहे स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी. स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी.
स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाचा आहे, तर सरदार वल्लभभाई पटेल. कुठं आहे, सरदार सरोवर डॅम, ते कुठं आहे, गुजरातमध्ये. तुम्हाला माहित आहे, हे सगळं आपण शिकलेलं आहे म्हणजे याआधी. आणि सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा तोही ऑलमोस्ट जगातला दुसरा उभ्या स्थितीतला सर्वात मोठा पुतळा आहे असं म्हटलं जातं. नेक्स्ट, आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीवर मला असं वाटतं 2018 की 19, मला कन्फर्म इयर आठवत नाही आहे, मात्र MPSCच्या कंबाईनच्या प्रिलियममध्ये याच्यावर प्रश्न पडलेला आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीवर. तर हे साहजिकच होतं की जर स्टॅच्यू ऑफ युनिटीवर MPSCने याआधी प्रश्न विचारलाय, कारण मोठी गोष्ट होती भारतासाठी, तर मग आता समानतेचा पुतळा ज्याला म्हणतो आपण, त्याला स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी असंही म्हणूयात म्हणजे, तर यावर प्रश्न येईल. फक्त तो कुठल्या एक्झामला येईल MPSCच्या तेवढी फक्त अडचण होती, तर ती आलीच म्हणजे आपल्याला. तर टेक्निकलच्या प्रिलियमला आलेला आहे. तर स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी हा जातो तुमचं संत रामानुजाचार्य. ठीक आहे, डन. रिसेंटली त्यांचा काय झालं की त्यांची 1000वी जन्मतिथी साजरी करण्यासाठी हा पुतळा उभारण्यात आला आणि त्याचं उद्घाटन केलं गेलं म्हणजे हैदराबादच्या जवळच ही सगळी गोष्ट आहे. डन. सुरू करेंगे. सो याचं उत्तर काय येईल आता, ड म्हणजे फक्त ड, कारण रामकृष्ण परमहंस, रामदास स्वामी आणि आर्यभट्ट यांचा काहीही संबंध स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीशी नाही. ठीक आहे, सो याचं तुमचं उत्तर आलं पाहिजे फक्त 4. 82चं तुमचं उत्तर फक्त 4 आलं पाहिजे. बघा, सो वसुदैव कुटुंबकम म्हणजे जग हे एकच कुटुंब आहे अशा विचारधारेला पुढे नेणारी व्यक्ती म्हणजे कोण, तर संत रामानुजाचार्य. पुढे बघूयात आपण. त्यांची रिसेंटली 1000वी जयंती झालेली आहे म्हणजे 216 फूट उंच, 216 फूट उंच मूर्ती आहे जी पंचलोहापासून बनली. पंचलोहा म्हणजे सोनं, चांदी, तांब, पितळ आणि झिंक. सो सोने, चांदी, तांबे, पितळ आणि झिंक या पंचलोह्यापासून बनलेली मूर्ती आहे. तुम्हाला माहिती, हैदराबादच्या बाजूलाच ही मूर्ती बसवण्यात आलेली आहे म्हणजे, आणि ही सिटिंग स्टेजमध्ये म्हणजे बसलेल्या स्थितीमध्ये आहे. आणि भद्रावती नावाची जी एक मोठी बिल्डिंग आहे ती 54 फुटाची बिल्डिंग आहे म्हणजे, आणि त्या बिल्डिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं संत रामानुजाचार्य यांच्याविषयीचे साहित्य, चित्रण वगैरे केलं गेलेलं आहे. तर त्याच बिल्डिंगच्या वर तुम्हाला हा पुतळा पाहायला भेटते आणि पुतळा हा आहे. सो ही भद्रा नावाची बिल्डिंग, हवाला पुतळा, आणि याची उंची जी आहे ती ऑलमोस्ट 216 फुटांची आहे. सो बघा, संत रामानुजाचार्य यांचा जन्म 1017 मध्ये तामिळनाडूमधील श्री पेरुंबुदूर येथे झालेला आहे. आणि जनरली यांचं मूळ नाव तर लक्ष्मण नाव आहे म्हणजे, मात्र यांना इलया पेरुमल म्हणून देखील संबोधलं जातं. आणि इलया पेरुमल याचा अर्थ होतो तेजस्वी. सो तेजस्वी रामानुजाचार्य असं तुम्ही त्यांना असं म्हणू शकता. आणि यांच्याच विचारानं प्रेरित होऊन अन्नमाचार्य, भक्त रामदास, त्यागराज, कबीर आणि मीराबाई हे प्रेरणास्थान आहेत. म्हणजे यांचं प्रेरणास्थान कोण होतं तर संत रामानुजाचार्य म्हणजे. गॉट इट. चलिए, म्हणजे आपण जरा पुढे जाऊयात. ओके, सो क्वेश्चन नंबर 83 भाई, बहुत ही मतलब सीधा साधा क्वेश्चन आहे. हां, तुम्हाला सांगतो आता, द बुक्स इन न्यूज या कॉन्टेक्स्टमध्ये आलेला प्रश्न आहे. हे आता हा बुक आपण घेतलेला नाही ही मान्य करतो म्हणजे, कारण समहाऊ चर्चेमध्ये आलं असावं तर आपल्या वाचनात ते आलं नसावं असंही होऊ शकते. बरं बघा, तुम्हाला सांगतो लॉजिक कसं इथे लागू शकते. बघा, बाय मेनी अ हॅपी ॲक्सिडेंट रिकलेक्शन ऑफ ए लाईफ. ठीक आहे, हे पुस्तक आहे म्हणजे. जनरली प्रियंका चोप्रा जी आहे तिच्या पुस्तकाचं नाव जसं जरा डायसी, हवा गिवा करणारं नाव असलं पाहिजे म्हणजे काहीतरी, की म्हणजे लव बिव असं काहीतरी म्हणजे. ठीक आहे, सो हे ते उत्तर असताना हे ते फिक्स आहे. मोहम्मद हमीद अन्सारी हे जे आहेत हे इंडियाचे फॉर्मर कोण आहेत तर व्हाईस प्रेसिडेंट आहेत. सो भाई ये हो सकता है. शशी थरूर, आता शशी थरूर लिहितात हे, पण रिसेंटली यांचं हे पुस्तक असावं का माहीत नाही. जर मी या एक्झामला बसलो असतो तर मी हमीद अन्सारी किंवा वाय नुनाल या दोघांपैकी एक हिट केलं असतं. आणि याचं प्रॉबेबल आन्सर आणि खरंच आन्सर त्याचं आहे म्हणजे हमीद अन्सारी म्हणजेच मोहम्मद हमीद अन्सारी. आणि तुमच्या 83व्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर अन्सारी सर. ठीक आहे, बघून घेऊ एकदा. बघा, दिस इज द आन्सर. बाय अ मेनी हॅपी ॲक्सिडेंट रिकलेक्शन ऑफ ए लाईफ यांच्या पुस्तकाचं रिसेंटलीच तुम्हाला उद्घाटन झालेलं वगैरे, आणि हे त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ आहे तुम्ही असं म्हणू शकता म्हणजे. गॉट इट. चला जरा पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आपण घेऊ. सो तुम्हाला खालील विधानं विचारात घ्यायची आहे. हा प्रश्न जेव्हा मी ऑफलाईनचे क्लासेस घेतले होते आपल्या क्लासमध्ये राज्यसेवेच्या करंट अफेअर्सचे आजपासून 3-1 महिन्यापूर्वी, आणि सोबतच जे मी ऑफलाईनला शिकवलं ते ऑलमोस्ट सेम टू सेम मी ऑनलाईनच्या करंट अफेअर्सच्या सेशनमध्ये घेतलंय, तेव्हा हा ॲक्ट खूपच जास्त चर्चेमध्ये होता. त्याच्याच कॉन्टेक्स्टमध्ये हे आलंय म्हणजे. सो लेट्स सी द ऑप्शन फर्स्ट अँड देन वी विल
चेक की काय आपले हे ऑप्शन बरोबर आहे. अरे काय झालेला, हा ठीक आहे, डन. सो बघा, महाराष्ट्राच्या विधानसभेनं डिसेंबर 21 मध्ये शक्ती विधेयक मंजूर केलेलं आहे असं यांचं म्हणणं आहे. बरं, माहित नाही म्हणजे आपल्याला. आता बघा, यांनी इथे विचारलेली फॅक्ट आपण प्रयत्न करूयात की काय बाय युझिंग इलिमिनेशन टेक्निक याचं उत्तर आपल्याला येत आहे का. होऊ शकते ना की पेपरच्या त्या 60 मिनिटात म्हणजे त्या वेळेत काय आठवलं काय नाही आणि शक्ती विधेयक वाचलंय कधी विसरलो असेल म्हणजे. ठीक आहे, सो आपण बघूयात आपल्याला कन्फर्म याचं ऑप्शनचं म्हणजे ऑप्शन योग्य आहे की अयोग्य आहे माहित नाही. पुढचं बघूयात मग आपण पाठीमागे येऊ. शक्ती विधेयकामध्ये बलात्कारास फाशीची शिक्षेची तरतूद आहे हे वाक्य 200% खरी गोष्ट आहे म्हणजे. आणि तुम्हाला याबाबत कोणतंच म्हणजे अडचण नसावी. सो भाई ब तर आपल्या उत्तरात पाहिजे. सो ब आपण साईडला काढून ठेवू. आता ब कुठं कुठं नाही ते बघूयात. बघा, फक्त अ आणि ड हे उत्तर येणार नाही कारण उत्तरात ब नाही. फक्त क आणि ड हे येणार नाही कारण उत्तरात ब नाही. आपल्या उत्तरात ब पाहिजे म्हणजे. नेक्स्ट, महिलांवर ऍसिड करणाऱ्यास 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. आता ही तुम्हाला कन्फर्म माहिती आहे काय 10ची आहे की 12ची आहे की 100 वर्षाची आहे की नाही का सध्याशी आता नाही. आपण पुढे जाऊयात. सो क आपल्याला कन्फर्म माहिती म्हणून आपण बघूयात. सो नेक्स्ट, आता बघा, विधानसभेत अर्थमंत्र्यांनी हे विधेयक मांडलं होतं. हे तुमचं ड वाक्य आहे. ड तुम्हाला आधीच आपण कॅन्सल केलंय. हे विधेयक अर्थमंत्र्यांनी नाही तर भारताचे जे महाराष्ट्राचे जे गृहमंत्री आहेत दिलीप वळसे पाटील सर यांनी मांडलं होतं. पण ड आपण आधीच कॅन्सल केलंय. सो आता आपल्या उत्तरात काय आलंय अ ब. आता इथं क च एक्स्ट्रा आहे म्हणजे तर तुम्ही थोडंसं जरा इथे आता तुम्हाला रिस्क घ्यावी लागणार आहे म्हणजे. बघा, अ आणि ब तर 100% शुअर शॉट आहे. जरी आपल्याला पहिलं ऑप्शन माहिती नव्हतं पण तरी ब हे कन्फर्म आहे. ब कन्फर्म आहे तर अ त्याला जोडलेला आहे म्हणजे भाऊ दोघं जण काय. तर आता क बघूयात. तर गोष्ट अशी आहे की महिलांवर ऍसिड करणारा जो व्यक्ती असेल या कायद्याच्या तरतुदी बघतो बरं का आपण. तर महिलांवर जर ऍसिड हल्ला कोणी केला असेल तर त्याला 10 वर्षांची शिक्षा नाही आहे तर 10 ते 14 वर्षांची शिक्षा आहे. सो इथं काय पाहिजे होतं, महिलांवर ऍसिड करणाऱ्यास 14 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. हे जर वाक्य असतं तर बरोबर असतं कारण 10 ते 14 आहे ना मॅक्सिमम जी तुम्ही म्हणा की सेंटेन्स आहे. सेंटेन्स म्हणजे काय तर त्याला शिक्षेची तरतूद ते 14 वर्षांची आहे की म्हणजे. ठीक आहे, दॅट्स वाय अ ॲट ब इज द आन्सर. सो तुमचं उत्तर फक्त अ आणि ब आलं पाहिजे. आता थोडंसं आपण महिलांबाबतीत आहे आणि आपण जास्तच जनरली कॉन्शियस असतो आपल्या माता भगिनींबाबत. तर आपण जरा बघून घेऊ. बघा, शक्ती ऍक्ट डिसेंबर 21 मध्येच तो आणला गेलेला आहे म्हणजे. ठीक आहे, डन. सो महिलांवरील अत्याचारांना बसणारा चाप हे विधेयक मांडले दिलीप वळसे पाटील. काही हरकत नाही, हे आपले गृहमंत्री आहेत. बघा, तरतुदी आपण बघून घेऊ. बलात्काराच्या प्रकरणी अजामीनपात्र गुन्हा रेअरेस्ट ऑफ रेअर प्रकरणात फाशीची शिक्षा. ओळखीच्या व्यक्तीने बलात्कार केल्यास जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप. आणि तुम्हाला मी हे आधी खूप वेळा सांगितलंय की आपल्या ज्या माता भगिनी आहेत यांच्यावर अन्याय करणारे बाहेरपेक्षा कमी मग घरचे जास्त असतात. याचं उदाहरण आपण बोलूयात अपकमिंग एखाद्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, वय वर्ष 16 पेक्षा कमी असलेल्या मुलींवर अत्याचार झाल्यास मरेपर्यंत जन्मठेप. सामूहिक बलात्कार 20 वर्ष कठोर जन्मठेप शिक्षेची तरतूद किंवा मरेपर्यंत जन्मठेप. पुढचं कामाचं आहे आपल्या ऍसिड फेकण्याचा प्रयत्न केल्यास 10 ते 14 वर्षापर्यंतचा तुरुंगवास. वाक्य काय म्हणतोय फक्त 10 पर्यंतचा. खरी गोष्ट आहे काय चूक भाई 10 ते 14 आहे ना. सो मॅक्झिमम सेंटेन्स किती आहे तर ते 14 वर्षांची आहे म्हणजे. गॉट इट, हरकत नाही म्हणजे. ऍसिड हल्ला हा अजामीनपात्र गुन्हा आहे. सोशल मीडिया, मेल, मेसेज, इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यमातून महिलांवर कमेंट करणे, धमकी देणे, चुकीची माहिती पसरवणे यासाठी सुद्धा शिक्षेची तरतूद आहे. आणि हा जो कायदा आहे ना, जो शक्ती कायदा हा आपण घेतलेला आहे दिशा कायद्यावरून. आणि दिशा कायदा आहे आंध्र प्रदेशचा. आजपासून 2 वर्षा अगोदर तत्कालीन जे आपले गृहमंत्री होते हे गेले होते आंध्र प्रदेशला. त्यांनी तिथल्या दिशा कायद्याचं तुम्ही असं म्हणा की वाहवाही केली आणि ते असं म्हटले की आम्ही अशाच प्रकारचा कायदा आमच्या महाराष्ट्रामध्ये आणू. रिसेंटली आत्ताचे जे गृहमंत्री आहेत त्यांनी तो कायदा आणलाय, दिशा कायदा ऑफ आंध्र प्रदेश आणि शक्ती कायदा ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे, काही अडचण हरकत नाही म्हणजे. सो पुढे जाऊयात. आपण बघूयात की पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी. सो क्वेश्चन नंबर 85. आता बघा, हे तर इतका साधा प्रश्न आहे आणि त्याला म्हणजे फुटबॉल आहे, तुम्ही असं त्याला 6 मारला पाहिजे असा प्रश्न आहे म्हणजे. कारण हा प्रश्न कसा आहे की तुम्हाला इकडे दिलेले आहेत वेगवेगळ्या लसींची नावं आणि दिलेली आहे की त्या लसी कोणी डेव्हलप केलेल्या आहेत. आता म्हणजे बाय लॉजिकली सुट्ट पण आपण बघून घेऊ. कोविशिल्ड भारताची आहे,
कळलं तर इथपर्यंत नाही. ते आपल्या मुंबईची सिरम याची पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट त्यांनी काय बनवलं आहे तर कोविशिल्ड बनवलेलं आहे म्हणजे. ठीक. नेक्स्ट स्पुटनिक व्ही, अख्ख्या जगाला माहिती आहे ही स्पुटनिक व्ही रशियाची आहे म्हणून, तर ठीक आहे. नेक्स्ट सो कला जाईल तुमचं 2. आणि मॉडर्ना ही अमेरिकेची एक लस आहे. आणि मी एका व्हिडिओमध्ये शिकवलं होतं की मॉडर्ना या कंपनीचे जे मालक आहेत तो मुळात इस्रायली व्यक्ती आहे आणि इस्रायलच्या देशानं जो इस्रायलचा सर्वोच्च पुरस्कार होता तो त्या व्यक्तीला दिलाय, कारण त्यानं खूप चांगलं काम केलं लोकांना वाचवण्यासाठी. ठीक आहे. आता सायनोफॉर्म, मग कुठं असणार आहे सायनोफॉर्म चीनला. देखेंगे भाई अला 3 कुठे गेलं, अला 3 इथं आलं. ब ला 4 गेलं काय, यस ब ला 4 इथे आलं. क ला गेलं का 2, क ला 2 गेलंय म्हणजे तुमचं. आणि ड ला गेलंय का, ड ला गेलंय. सो अवर आन्सर शुड बी 2 ओनली. ठीक आहे. डन. सो 85चं तुमचं आन्सर पाहिजे 2. काही अडचण नसली पाहिजे, म्हणजे फार सोपी होतं राव म्हणजे की ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघून घेऊ आपण. 86 प्रश्न. हां, तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला मी इथं चायनाची सायनोफॉर्म, मॉडर्ना कोणाची आहे तर अमेरिकेची आहे, आणि स्पुटनिक व्ही कोणाची आहे रशियाची आहे. तुम्हाला याच्याविषयी मी इथं लिहून दिलंय. नेक्स्ट पुढचा आपण प्रश्न बघून घेऊ. सो पुढचा प्रश्न आहे नोबेल प्राइज. दरवर्षी MPSC प्राइजेसवर वेगवेगळ्या प्राइजेसवर प्रश्न विचारते. यावेळेस नोबेल त्यांनी विचारलाय, बघून घेऊ. सो 2021चा शांततेचं नोबेल प्राइज हे कोणाला भेटलं होतं तर याविषयी आम्ही एक टिक बनवली होती. म्हणजे नोबेल प्राइज म्हणजे मर म्हणजे नोबेल असं काहीतरी म्हणजे. ठीक आहे. मेल्यानंतर काय भेटते तर नोबेल भेटते. सो ज्याच्या नावात मर आहे तो त्यांना काय भेटलेला आहे तर नोबेल भेटलाय. सो मारिओ रेसा म्हणजे मारी मधला मर आणि दिमित्री मुराटो, बरोबर. सो मुरा मधला पण मर. सो मारी मधला मर, मुरा मधला मर प्लस मर इज इक्वल्स टू नोबेल. ठीक आहे. सो अवर आन्सर शुड बी 2. सो मारिया रेसा आणि दिमित्री मुरासेव यांना काय भेटलेलं आहे तर तुम्ही बघितलं असेल तर त्यांना शांततेचा नोबेल पारितोषिक हे फिजिक्स, केमिस्ट्री, मेडिसिन, पीस, लिटरेचर आणि इकॉनॉमिक्स या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिलं जातं. आजची आपली गरज नाही तुम्हाला हे शिकवण्याची. दॅट्स वाय मी तुम्हाला याच्याविषयी बोलणार नाही. तुम्हाला हळूवार वेळ भेटला तर तुम्ही बघू शकता की कोणाला भेटलेला आहे. तर आपण इकडे जाऊयात. पीस प्राइज गोज टू मारिया रेसा अँड मित्री मुरादेव. बघा इथं हे मारिया रेसा आणि मित्री मुरादेव आहेत. आणि यांनी काय केलंय तर आपण बघू शकतो की म्हणजे मित्री मुरातो ही व्यक्ती रशियाची आहे आणि मारिया रेसा ही काय तर फिलिपिन्सची आहे. आणि त्यांनी करेजियस फाईट केलेलं आहे की फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनसाठी त्यांनी जे काम केलंय त्या कामाची तुम्ही म्हणा एक पावती म्हणून त्यांना 2021चा नोबेल प्राइज डिक्लेअर केला गेलेला आहे. ठीक आहे. आणि मग खाली इथं लिस्ट दिलेली आहे. 2020चा कोणाला भेटला, 19, 18, 17, 16, 15. आता आपल्याला ती वेळ नाही, घरी जाऊन तुम्ही आरामशीर बघू शकता म्हणजे डन, हरकत नाही. सो पुढचा प्रश्न, हा प्रश्न तुम्ही म्हणा की फुलटॉसपेक्षा लय भारी प्रश्न होता. म्हणजे काय तर की त्या बॉलरच्या हातचा बॉल घ्यावा आणि फेकून मारावा बाहेर आणि म्हणावं की आम्हाला 6 रन भेटले, अशा पद्धतीचा प्रश्न होता. मार्च 21 मध्ये लोकसभा आणि राज्यसभा टीव्ही कोणत्या टीव्ही मध्ये विलीन केले आले होते? याचं उत्तर आहे तुमचं संसद टीव्ही. आता हा प्रश्न भारतातल्या 2 वर्षाच्या पोराला माहिती आहे म्हणजे काय तर, कारण या आधी आपण राज्यसभा टीव्ही वेगळी बघायचो, लोकसभा टीव्ही वेगळी बघायचो. आता आपण एकाच नाव बघतो ते म्हणजे संसद टीव्ही. आणि ते तुमचं इथे उत्तर आहे लोकसभा टीव्ही, राज्यसभा टीव्ही इज इक्वल्स टू संसद टीव्ही. आणि झालंय कधी हे तर मार्च 2021 मध्ये हे झालेलं आहे, तुम्हाला पाहायला भेटते. डन. सुरू करेंगे. मला कोण आहे संसद टीव्हीचा? भारत सरकार आहे म्हणजे प्रश्नच नाही. पुढे झाला. सो दादासाहेब फाळके अवॉर्ड, या अवॉर्ड विषयीची चर्चा आपण आपल्या रेग्युलर लेक्चरमध्ये ऑलरेडी केलेली आहे करंट अफेअरच्या. दादासाहेब फाळके पुरस्काराबाबत खालील विधाने विचारात घ्या. पहिलं, डन. हा पुरस्कार डायरेक्टोरेट ऑफ फिल्म फेस्टिवलद्वारे दिला जातो. म्हणायचं माहित नाही. ठीक आहे. आपण जरा इलिमिनेट करण्याचा प्रयत्न करू, बघूयात म्हणजे काय तर. तो आता दादासाहेब फाळके पुरस्कार भारतीय सिनेमाच्या विकासातील योगदानाबाबत दिला जातो. प्रश्नच नाही म्हणजे काय तर. आजपर्यंत म्हणजे आपले कोण आहेत तर अमिताभ बच्चन वगैरे यांना भेटलेला आहे पुरस्कार आणि त्यांचं मोठं योगदान आहे ना. सो ब तर आपल्या उत्तरात पाहिजे. ब कुठे बघूयात आपण. ब इथं आहे, ब इकडे आहे, ब इकडे आहे. म्हणजे आपलं उत्तर 4 तर येणार नाही हे फिक्स आहे म्हणजे. ठीक. नेक्स्ट, या पुरस्काराचा निधी 1 लाख असतो का तर म्हणायचं कन्फर्म मला माहित नाही. नेक्स्ट आपण बघूयात. रिसेंटली वर्ष 2021चा पुरस्कार रजनीकांत यांना भेटलेला आहे. हे 500% खरं वाक्य आहे. सो आता उत्तर आपल्याला काय पाहिजे? ड ही पाहिजे. आता ड कुठं आहे तर भाई ड यहाँ पे है, ड यहाँ पे है. सो तुमचं एकही उत्तर येणार नाही कारण या ड नाही आहे ना म्हणजे. ठीक आहे. आता बघूयात आपण की आपले काय आता अ आणि क मध्ये आपला गोंधळ आहे. तर हा पुरस्कार डायरेक्टोरेट ऑफ फिल्म फेस्टिवल द्वारा प्रायोजित होते काय. जर मी म्हटलं आज मला माहित आहे याचं उत्तर हे आहे म्हणून, परंतु तेव्हा नसतं माहित तर मात्र
दादासाहेब फाळके पुरस्कार आहे, भारतातला एक नंबरचा पुरस्कार आहे म्हणजे. पण काय त्याला प्राईस फक्त 1 लाख रुपये, एवढं गरीब तर सरकार नाहीच आहे, आपला प्रश्न असले म्हणजे. ठीक आहे, मुळात दादासाहेब फाळके अवॉर्डी जे असतात यांना काहीतरी ते शॉल वगैरे भेटते, सोन्याचं एक पत्र भेटतं आणि त्यांना 10 लाख रुपये प्राईजमध्ये भेटतात. ठीक आहे, सो यांनी काय म्हटलंय 1 लाख. मग ठीक आहे म्हणायचं की हमको क्या पुष्पा समजे काय मतलब. ठीक आहे, सो क कट करा तुम्ही, कुठला क कट केला, क इथे होतं, क इथे, क इथे आहे. सो अ ब ड इज द आन्सर आणि अवर आन्सर शुड बी 3. ठीक आहे, डन. सो क चुकीचं आहे, बाकी तीनही ऑप्शन बरोबर आहेत. मला म्हणायचं हे होतं की तिथं जो कॉमन सेंस है अगर आप उसको वहाँ पर मतलब कॉमनली यूज करेंगे तो आंसर वैसे भी आ जाता है इसका. ठीक है, डन. चलिए मतलब सो तुम्ही तो जरा बघू शकता. बघा, दादासाहेब फाळके पुरस्कार, नॅशनल अवॉर्ड फॉर कंट्रीब्युशन ऑफ इंडियन सिनेमा आणि डिरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिवलद्वारे हा दिला जातो. म्हणजे 1969 पासून हा पुरस्कार सुरू झालेला आहे. रिसेंटली दिला आहे 2021ला रजनीकांत सरांना. पहिला दिला होता देविका राणी नावाच्या महिला आहेत यांना दिला गेला होता. आणि यासाठी बघा 10 लाख रुपये म्हणजे स्वर्णकमळ दिलं जातं, शॉल दिली जाते आणि एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, सो 10 लाख रुपये दिए जाते हैं. ठीक आहे, सो 10 लाख आहे, 1 लाख नाही म्हणजे. आणि मग तुम्ही हरवार हे घरीतून वाचू शकता कोण आहे कोण नाही. दादासाहेब पुरस्कार, दादासाहेब फाळके यांना द फादर ऑफ इंडियन सिनेमा असंही म्हटलं जातं. डन. चलिए, सो अब 89th क्वेश्चन अब देखेंगे म्हणजे. चला, सो 89 प्रश्न जर तुम्ही बघितला असेल 89वा, तर इथे तुम्हाला थोडंसं जरा डायसी नेचर दिसते, काही ट्विस्ट करणारे तुम्हाला ऑप्शन दिसतात, देख लेंगे. ठीक आहे, सो बघा, नवीन शैक्षणिक धोरण 2020 ज्याला आपण काय म्हणतो न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. तुम्हाला मी याआधी खूप वेळा म्हटलेलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर इनकरेक्ट असं वाक्य आलं रे आलं की इथं खूप मोठा एन लिहून ठेवला पाहिजे, कारण समजलं पाहिजे की त्यांनी नॉट करेक्ट विचारलंय, नाहीतर आपल्या जीवाचा गोंधळ व्हायचा की आणि आपण करायचो करेक्ट, हो हे बरोबर आहे, मग घरी आलं अरे रे 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 असं होतं. ठीक आहे, डन. सो विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट करेक्ट बघून घेऊ आपण. जुलै 2020 मध्ये ही पॉलिसी मान्य केल्या गेली, आपण म्हणायचं माहिती नाही सध्याची, कारण नेमकं कुठल्या महिन्यामध्ये आली हे आपल्याला आठवतं का सध्या, आणि तिथं आठवणार पण नाही. ठीक आहे, सो सध्या आता या ऑप्शनला आपण थोडा होल्ड करूयात, माहित नाही म्हणायचं. या पॉलिसीचा उद्देश भारताला जागतिक ज्ञान महाशक्ती बनवणे होतं. साहजिकच आहे, अगदी जनरल नेचरचं वाक्य आहे. म्हणजे काय तर की जर नवीन शैक्षणिक धोरण आणलं तर कशासाठी आणलं असणार आहे, जगाला महाशक्ती बनवण्यासाठी. सो हे तर खरं आहे, आपल्याला वाक्य खरं पाहिजे का नाही, आपल्याला वाक्य चुकीचं पाहिजे, त्यामुळे प्रश्नच नाही. आता ही जी नवीन शैक्षणिक धोरण आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी, ही 1986च्या एज्युकेशन पॉलिसी जागा घेईल, हे खरं आहे. कारण याच्या अगोदर 1986 साली आली होती पॉलिसी, नंतर आली तुमची 2020 साली. TSR सुब्रमण्यम सर आहेत, TSR सुब्रमण्यम सर, जे फॉर्मर कॅबिनेट सेक्रेटरी ऑफ इंडिया होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बसली होती, नंतर त्यांनी दिलेल्या रिकमेंडेशनचा अभ्यास करण्यासाठी कस्तुरीरंगन कमिटी बसली होती. म्हणजे ठीक आहे, सो आणि मग कस्तुरीरंगन कमिटी आणि सुब्रमण्यम कमिटी या दोघांचे रिकमेंडेशन क्लब करून आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी डिक्लेअर केली भारतात. म्हणजे ठीक आहे, सो भाई ये तो सही बात आहे. सो आता तुम्हाला करेक्ट आन्सर नाही पाहिजे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. म्हणजे ठीक आहे, पुढे बघा, आता नवीन शैक्षणिक धोरण 2020 बाबत खालीलपैकी वाक्य तुम्हाला सांगायचं कुठलं बरोबर नाही. बघा, यामध्ये अगोदर जे सध्या कसं आहे आपलं 10+2 म्हणत नाही का, आपण 12वी झालो म्हणजे आपण काय म्हणतो SSC पास झालो म्हणजे 10वी पास झालो, आणि HSC पास झालो म्हणजे काय झालं तर 12वी पास झालो. तर आता 10+2 ऐवजी यांनी 7 + 4 + 3 + 1 10+2 म्हणजे 12 वर्ष. ठीक आहे, 7 आणि 4 11, 11 आणि 3 14, 14 आणि 1 15. ठीक आहे, तर 15 वर्ष. खरी गोष्ट आहे, नवीन एज्युकेशन पॉलिसी ही तुमच्या अंगणवाडी पासूनचं शिक्षण गृहीत धरती आहे. बरोबर, जनरली आतापर्यंत अंगणवाडी हे काही शिक्षण व्यवस्थेचा भाग आणि वगैरे वगैरे असं की आपण इतकं मानायचो नाही. मात्र इथे आलेला आहे फॅक्ट, इथे आलेली आहे फॅक्ट. आता तुम्हाला थोडंसं जरा इथे जरा गोंधळ होऊ शकतो की नेमकं काय चुकीचं आहे. तर बघा, आपण 2 तर ऑप्शन सहज केले एलिमेंट, कारण 2 आणि 3 उत्तर येणार नाही. आता 1 आणि 4 पैकी आहे. इथं गजानन महाराजचं नाव घ्यायचं. जर तुम्हाला जे वाटतंय, माझं जर मी एक्झामला बसलो असतो तर मला 4 हे उत्तर वाटलं असतं, कारण इथं जास्त फॅक्ट दिलेले आहे आणि इथं चुकण्याची शक्यता जास्त आहे. आणि हेच उत्तर आहे, कारण रिसेंटली जो न्यू एज्युकेशन पॉलिसी आणलेली आहे ते
10+2 ऐवजी 5+3+3+4 अशी सिस्टीम आणलेली आहे. 5+3+3+4 आणि हे काय म्हणते 7+4+3+1. गलतीची भाग आहे, चुकीची चूक यांच्याकडे झालेली चूक आहे, म्हणजे जाणीवपूर्वक केलेली चूक आहे, तुम्ही असं म्हणायला हरकत नाही. दॅट्स वाय अवर आन्सर शुड बी 4. सो 89चा आन्सर काय आहे तर 4. आणि बघा कुठे गेलं तुमचं ते, तर ट्रान्सफॉर्मेशनल रिफॉर्म्स इन एज्युकेशन पॉलिसी यातलं दुसरंच आहे, रिप्लेसिंग 10+2 विथ 5+3+3+4. 5+3+3+4. 5 म्हणजे काय तर पहिले वय वर्ष 3 पासून तर 6 पर्यंत अंगणवाडी, आणि नंतर 6 ते 8 पहिली आणि दुसरी. आता तुम्ही दुसरीत गेलात, दुसरी ते 5वी म्हणजे तिसरी ते 5वी 3 वर्षाचं शिक्षण, नंतर 6वी ते 8वी 3 वर्षाचं शिक्षण, आणि नंतर मग 9वी ते 12वी तुमचं 4 वर्षाचं शिक्षण. सो काय आहे या नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार पोरांना जे आवडतं त्यांना जे शिकायचं आहे तशा पद्धतीनं शिकवणं, म्हणजेच काय तर 5+3+3+4. सोप्पं आहे, म्हणजे काही हरकत नाही. दॅट्स वाय अवर आन्सर. त्याचं काय आलं, त्यांनी म्हटलंय की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इनकरेक्ट कुठला आहे, किंवा मग चुकीचं बरोबर नसलेलं कुठलं आहे, आणि नॉट करेक्ट असणार तुमचं उत्तर आहे चौथं, म्हणजे डन. चलिए आगे जाएंगे. शेवटचा प्रश्न आपण बघून घेऊ. म्हणजे टोकियो 2020 स्पर्धा किंवा मग स्पोर्ट्स या सेक्शन खाली आलेला हा प्रश्न आहे, म्हणजे बघून घेऊ आपण. टोकियो 2020 ऑलिम्पिक खेळातील पदकाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. मुळात त्यांनी बरोबर आहे विचारले, त्यामुळे काही प्रश्नच नसणे, म्हणजे उत्तर नो इथं यन वगैरे लिहिण्याचा. बघा यजमान देश झाले कुठं हे स्पोर्ट्स जपानमध्ये झाले. सो यजमान देश जापाननं ती जी एक टेबल होता, ज्याला तुम्ही रँकिंग टेबल असं म्हणा, तर या रँकिंग टेबलमध्ये प्रथम स्थान मिळवलेलं आहे. मग जर जापाननं जर प्रथम स्थान मिळवलं असेल तर मग अमेरिका आणि चीन कुठं असतील, कारण तुम्हाला माहिती असेल तर अमेरिका आणि चीन हे स्पोर्ट क्षेत्रातही खूप जबरदस्त कामगिरी करणारे देश आहे. म्हणजे दॅट्स वाय पहिलं ऑप्शन तर चुकीचं आहे, जापाननं काही प्रथम क्रमांक कमावलेला नाही. दुसरं, भारताने 7 पदकासह 48वे स्थान प्राप्त केले आहे. होऊ शकते की आपल्याला याचं उत्तर माहीत नाही, कारण आपल्याला एकच माहित आहे की आपल्याला काय भेटले तर गोल्ड मेडल भेटलेलं आहे. नीरज चोप्रा गोल्ड मेडल नंतर आपण सगळं विसरलोच म्हणजे प्रश्न. ठीक आहे. सो होऊ शकते की आपल्याला 7 भेटले मेडल की 8 भेटले, का आपण 48 स्थानावर आहे की 50व्या स्थानावर आहे, काहीच माहित नाही आपल्याला. सो आपण असं म्हणूयात की आपण शुअर नाही आहे, म्हणजे होऊ शकते. सो पहिलं चुकीचं आहे, दुसरं कन्फर्म नाही. आपण आता आपली इलिमिनेशन टेक्निक वापरायचा प्रयत्न करूयात. लास्ट प्रश्न बघा, भारताने 3 सुवर्ण पदके मिळवली. आता यांना परत बनायचं, सर प्रश्न करणाऱ्यांना आम्हाला समजतं येतं की आम्हाला, म्हणजे भारताला फक्त एकच भेटलं, ते त्यांचं एक नाव कोण म्हणजे नीरज चोप्रा. 3 कुठे भेटतील आपल्याला, म्हणजे हां आपल्याला पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये भरपूर भेटले गोल्ड, पण इथे भेटलेलं नाही. दॅट्स वाय क पण चुकीचं आहे, तर अख्ख्या जगाला माहिती आहे चुकीचं आहे, म्हणजे मग आवर आन्सर शुड बी फक्त ब. खरीच गोष्ट आहे की भारताला 7 सुवर्ण पदकं, भारताला 7 पदकं भेटली आहेत आणि भारत 48व्या स्थानावर आहे. जर तुम्हाला बघायचं असेल हे बघा. सो लेट्स सी, बघा युनायटेड स्टेट्स याला 113 पदकं भेटलीत, 39 गोल्ड. चायना 2 नंबरला आहे, याला 88 पदकं भेटलीत, 38 गोल्ड. जापान 3 नंबरला आहे, 58 पदकं भेटली, एकूण 27 गोल्ड. ग्रेट ब्रिटन 4थ्या नंबरला आहे, 65 पदकं भेटलीत, 22 गोल्ड. आणि इंडियाला 7 पदकं भेटली आहेत, 1 गोल्ड, 2 सिल्वर आणि 4 ब्रांज मेडल, म्हणजे ठीक आहे. सो तुम्ही बघितलं असेल तर, आणि इंडिया इज ऑन 48 नंबर. इज किंवा वॉस्ट तुम्हाला जे म्हणायचं ते डन. सो अपेक्षा आहे तुम्हाला तुमचा पेपर चांगला गेला असेल, डेफिनेटली चांगला गेला असेल म्हणजे. आणि हे जे 10 प्रश्न आहेत, 10 पैकी 7 ते 8 प्रश्न ॲज इट इज आपण डिस्कस केलेले आहेत. समहाऊ ऑप्शनमध्ये जरा गोंधळ होऊ शकतो. सो ठीक आहे, बेस्ट लक. भेटूयात व्हाईल तुम्ही जेव्हा मेन्सची तयारी करत असाल. गुड लक. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. विद्यार्थी मित्रांनो, आज झालेली पूर्वपरीक्षा म्हणजेच महाराष्ट्र राज्य तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षा, आणि या परीक्षेत तुमचा राज्यव्यवस्था या घटकावर या विषयावर 10 प्रश्न विचारण्यात आले. ते प्रश्न जे होते मॉडरेट लेवलचे होते, म्हणजे मध्यम स्वरूपाचे होते, ज्यामध्ये दोन्ही याचं कॉम्बिनेशन होतं. सो त्या प्रश्नांना आपण आज इथे डिस्कस करणार आहोत. ओके, तर बघा लक्ष द्या. मी हा जो सेट आहे हा B आहे, त्यामधील प्रश्न घेतले आहेत. ओके, सो तुमच्या सेटनुसार त्याला तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. तर बघा, पहिला म्हणजे 91 पासून
काय म्हणतो पहिला प्रश्न, भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यापैकी, म्हणजे हा प्रश्न जो आहे तो संविधानाच्या वैशिष्ट्यावर विचारलेला आहे, संघराज्याच्या तत्वाशी कोणती वैशिष्ट्ये सुसंगत नाहीत. म्हणजे अशी कोणती तत्व आहेत की जे संघराज्य व्यवस्थेच्या विरोधी जाणारी आहेत. संघराज्य काय असतं? संघराज्य म्हणजे अशी व्यवस्था ज्यामध्ये केंद्र आणि राज्य यांच्या अधिकारांचं काय केलं असतं? विकेंद्रीकरण केलं असतं. समान प्रमाणात त्यांना अधिकार दिले असते. जिथं केंद्र हे राज्याच्या बाबतीत लुडबुड करत नाही आणि राज्यांना केंद्राच्या बाबतीत लुडबुड करण्याचा अधिकार नसतो. आणि त्यालाच मग मी नेहमी TTMM म्हणत असतो. TTMM म्हणजे काय? तू तेरा मै मेरा. केंद्रानं केंद्राचं बघायचं, राज्यानं राज्याचं बघायचं. आणि जिथं तुम्हाला वाटून राहिलं दोघंही एकमेकाच्या व्यवहारात किंवा एकमेकाच्या कारभारात जर इंटरफेअर करत आहेत, त्याला पोक इन द नोज म्हणतात. ओके, इंटरफेअर करत असतील तर मग त्यावेळेस काय असतं? तर ती संघराज्याच्या तत्वाशी विसंगत अशी वैशिष्ट्ये असतात. बघा पहिलं आपण काय करू, हे बघा एक एक ऑप्शन निवडू. एलिमिनेशन बाय एलिमिनेशन कसं जाता आलं असतं ते आपण बघू. केंद्राद्वारे राज्यपालांची नेमणूक, तुम्हाला माहित आहे हे संघराज्य विरोधी तत्व आहे. का? कारण की राज्यपाल हा केंद्राचा हे असतो प्रतिनिधी, आणि तो काय करतो? बऱ्याचदा राज्यांच्या कार्यात आळकाठी आणताना तुम्हाला दिसतोय. त्याच्यामुळे हे त्याचं अगदी वैशिष्ट्य आहे. आणि ड तुम्हाला सर्व ठिकाणी पाहिजे होतं. ओके, इथे बघा, इथे ड दिलेला आहे, इथे ड दिलाय, इथं ड दिलाय, त्याच्यामुळे हे तुमचं उत्तर नाही. त्यानंतर केंद्राला अधिक कायदे करण्याचा अधिकार आहे. अरे बाबा, जर संघराज्यात दोघांनाही समान अधिकार असतील तर मग केंद्राला कायदे करण्याचा अधिकार असणे हे संघराज्य विरोधी आहे. म्हणजेच संविधानाचं जर तुम्ही कलम 248 बघत असाल तर जे शेषाधिकार आहेत ते केंद्राकडे आहेत. सो त्यावर हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे आपल्याला क एनी हाऊ कंडिशन सोबत पाहिजे. इथे पण क आहे, इथे पण क आहे. ओके, आणि इथे पण क आलेला आहे. त्यानंतर एकल नागरिकत्व हे पण संघराज्य विरोधी कन्सेप्ट आहे. का? कारण की कोणत्याही संघराज्य व्यवस्थेत राज्याचं एक वेगळं नागरिकत्व असावं लागतं आणि देशाचं वेगळं असावं लागतं. ते पण एक विरोधी तरतूद आहे. त्याच्यामुळे ब आपल्याला ऑप्शन पाहिजे. सो विद्यार्थी मित्रांनो, इथं ब दिलं नाही, त्याच्यामुळे हे उत्तर नाही. आणि आता एक लक्षात घ्या, आता तुम्हाला इथं सांगितलं गेलं की बाबा अ ब इन हाऊ कंडिशन बरोबरच आहे. हे काय? हे बघा ना, इथं अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. कारण की सर्व घटक राज्यांसाठी एक संविधान नाही रे बाबा. संघराज्य व्यवस्थेत राज्यांचं संविधान वेगळं आणि केंद्राचं वेगळं असावं लागतं. सो ते पण आहे. हे ऑलरेडी आयोगानेच उत्तर काढून दिलं. आपल्याला विचार करायचा होता तो फक्त घटक राज्यांचे कायदे निर्मितीचे अधिकार केंद्र उल्लंघन करू शकत नाही. अरे बाबा, करू शकत नाही असं आहे का? करू शकतं. 5 कंडिशनमध्ये ज्या सूच्या आहेत त्या सूच्यांवर हे बघा, विधान परत एकदा वाचतोय. घटक राज्याच्या कायदे निर्मितीचे अधिकार म्हणजे राज्य सूचीतील विषय हे केंद्र उल्लंघन अतिक्रमण करू शकत नाही. केंद्र भारतात करत नाही का? करतं. 5 परिस्थितीमध्ये राज्य सूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार पण केंद्राला आहे. आणि त्याने काय विचारलं आपल्याला? संविधानाची वैशिष्ट्यापैकी संघराज्याच्या वैशिष्ट्याशी सुसंगत असे नाहीत. आता मला एक सांगा, करू शकतं ना, त्याच्यामुळे हे आपलं उत्तर असायला नको. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असेल? अ ब क आणि ड. इतका शांतपणे हा पेपर सोडवायचा होता. ऑलरेडी आयोगानं उत्तर काढून दिलं होतं, त्यावर तुम्हाला फक्त लक्ष द्यायचं होतं. ओके, नंतरचा प्रश्न बघा. नंतरचा प्रश्न येतो विद्यार्थी मित्रांनो, तो मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भात विचारला आहे. मूलभूत कर्तव्य स्वर्णसिंह समितीनुसार आपण टाकले होते. स्वर्णसिंह समिती आणि त्यांच्यासोबत 11 मेंबर अशी 12 सदस्यीय समिती होती, जी आणीबाणीच्या काळात भारतीय लोकांना म्हणजे भारतीय नागरिकांना कोणत्या प्रकारची कर्तव्य असली पाहिजे याच्या संदर्भात शिफारस करण्यासाठी आली होती. आणि त्या समितीने 8 जी आहे मूलभूत कर्तव्य ती सुचवली होती. बघा, लक्ष द्या, काय म्हणतं की मूलभूत कर्तव्य हे भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य आहे. अगदी बरोबर आहे, भारतीय संविधानाचं ते वैशिष्ट्यच आहे मूलभूत कर्तव्य. आणि ठीक आहे, ते आपण कुठे जोडलेलं आहे? ते भाग 4A ला जोडलं आहे. त्यामध्ये एकमात्र कलम आहे 51A. ओके, दुसरं, ती संविधानात 44व्या घटना दुरुस्तीनुसार. 44 उत्तर आहे का? नाही, 42 नुसार. त्याच्यामुळे काय आहे? विधान फक्त ब चूक आहे. मग त्याचं उत्तर असायला हवं अ बरोबर ब चूक आहे. सो ते तुमचं काय असेल? उत्तर असेल. कळलं? त्यानंतर त्या प्रश्नाकडे वळूया. नंतरचा प्रश्न बघा, काय म्हणतो? कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे? सो वित्त आयोगाची स्थापना जी आहे विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्हाला माहिती आहे, सर्वांना परिचित आहे
इथे बघा 324, 280, 224, 380. ओके, हे बघा आयोगाने तुम्हाला इथं क्लोज नेण्याचा प्रयत्न केला, म्हणजे कन्फ्युजन असेल तर तुम्हाला. सो 280 मध्ये काय आहे, वित्त आयोग आहे. आणि वित्त आयोगाची स्थापना ही दर 5 वर्ष किंवा त्याआधी राष्ट्रपती करत असतात. ओके, सो त्याचं उत्तर असेल 280 कलम. नंतर लोकलेखा समिती. आता लोकलेखा समितीवर प्रश्न येणं साहजिक होतं, कारण की लोकलेखा समितीला गेल्या वर्षी 100 वर्ष पूर्ण झाले. ओके, आणि तोच प्रश्न तुम्हाला बघितला. लोकलेखा समिती याला आपण काय म्हणतो, यालाच आपण म्हणतो पब्लिक अकाउंट कमिटी. आणि पब्लिक अकाउंट कमिटी बद्दल बघा काय म्हणतंय, या समितीची स्थापना 1921 ला झाली. अगदी बरोबर आहे, म्हणून तर 100 वर्ष पूर्ण झाले, त्यामुळे अविधान बरोबर पाहिजे. आपल्याला काय विचारलं बघा, कोणते विधान सत्य नाहीत. सत्य नाहीत म्हणजे कोणते चुकीचे आहेत. काय म्हणते इथं, नॉट ट्रू. इथे वाचायचं नॉट ट्रू. ओके, हे बरोबर आहे, त्याच्यामुळे हे उत्तर नाही आपलं. भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे कॅगच्या वार्षिक अहवालांचे परीक्षण करणे ह्या समितीचं प्रमुख काम आहे. अगदी बरोबर आहे, ही समिती काय करते, या कॅगच्या अहवालाचं परीक्षण करते, म्हणून कॅगला या समितीचा कान आणि डोळे असं म्हणतात. ओके, नंतर या समितीत 15 लोकसभा सदस्य आणि 7 राज्यसभा सदस्य असतात. अगदी बरोबर, 22 सदस्यीय समिती आहे. आणि या 22चं जे आहे हे 15 आणि 7 असं वर्गीकरण करण्यात आलं. 1956 पर्यंत फक्त 15 सदस्य होती. ओके, आणि नंतर आता 22 सदस्य. आणि लोकलेखा समितीचा कार्यालयाचा कालावधी हा 1 वर्षाचा आहे. अगदी बरोबर. ॲक्च्युली इथं असा शब्द नव्हता पाहिजे कार्यालयाचा, कारण की त्यातले जे लोक असतात, सदस्य असतात, त्यांचा कालावधी 1 वर्षाचा असतो आणि कोणताही मंत्री याचा सदस्य होऊ शकत नाही. तर बघा, याचे हे 4ही विधानं तुम्हाला बरोबर दिसतात, त्याच्यामुळे वरील सर्व विधानं काय आहेत, सत्य आहेत. हे तुमचं उत्तर असायला हवं होतं. ओके, चला नंतर बघूया. नंतरचा प्रश्न तुमच्यासाठी येतोय, तो म्हणजे लोकसभेच्या संदर्भात. थोडासा संदिग्ध मात्र प्रश्न आहे, यावर आक्षेप विद्यार्थी घेऊ शकतात. बघा, लक्ष द्या. लोकसभेच्या अधिवेशनासंदर्भात पुढीलपैकी कोणती विधाने आहेत योग्य विधाने, योग्य विचारली म्हणजे कोणती अचूक विधान आहेत. लोकसभेचे वर्षातून किमान 2 अधिवेशन भरवावे असं संविधान स्पष्ट दिलं नाही, पण आपण एका तरतुदीवरून सांगू शकतो की 2 अधिवेशनामधलं अंतर 6 महिन्यापेक्षा अधिक असू नये. म्हणजे एका वर्षात 12 महिने आणि 2 अधिवेशनं असावी लागतात, त्याच्यामुळे याला आपण ट्रू मानून चालू. कारण की तुम्हाला जर बघितलं, तुम्हाला अ इथं बरोबर दिला आहे, पोरं हे ऑलरेडी दिलं आहे आयोगानं. इथे ब दिला आहे. ओके, इथे ब असं काढायचं. कोणतं ऑलरेडी ट्रू दिलं आहे ते बघून घ्यायचं ना. कोणतं योग्य विचारलं तर ऑलरेडी आयोगानं दिला आहे, त्याच्यावर विचार करण्याची गरज नसते. नंतर 2 पाठोपाठच्या अधिवेशनामधील कालावधी 6 महिन्यापेक्षा कमी असावा. अगदी बरोबर, जास्त असू नये म्हणजे कमी असावा, त्याच्यामुळे विधान ब बरोबर पाहिजे. इथे ब दिला आहे, इथे ब दिला आहे, इथं ब दिला आहे, त्याच्यामुळे हे तुमचं ऑप्शन निघून गेलं. नंतर लोकसभेचे अधिवेशन राष्ट्रपती बोलावतात. अगदी बरोबर. हे बघा, लोकसभेचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार राष्ट्रपतीलाच असतो, म्हणजे क बरोबर आणि क बरोबर. आता एक चौथं, हे वाक्य जरा संदिग्ध आहे. लोकसभेच्या अधिवेशनाची वेळ आणि जागा लोकसभेचे सभापती ठरवतात. ॲक्च्युली जेव्हा ते समनिंग केल्या जातं, अधिवेशन बोलावलं जातं, तेव्हा राष्ट्रपतीने तसा निर्देश केला असतो. अधिवेशन राष्ट्रपती जरी बोलावत असतील तरी ते बोलावण्याचा अधिकार जो असतो म्हणजे पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार ते बोलावलं जात असतं. सो हे विधान आपल्याला थोडंसं संदिग्ध मानावं लागेल, पण सध्या ठीक आहे. या वेळेला आपण अ ब क ड सर्व बरोबर मानू शकतो. मी आताही तुम्हाला सांगतोय, हा प्रश्न संदिग्ध मात्र आहे. आयोग कीमध्ये हे पण उत्तर देऊ शकतो, आयोग उत्तर हे पण देऊ शकतो. हा प्रश्न संदिग्ध आहे, सो त्याच्याकडे लक्ष द्या. ओके, कारण की हा घटनात्मक दृष्ट्या प्रश्न विचारला आहे आणि इथं लोकसभेचा सभापती आहे, त्याला ठिकाण वगैरे ठरवण्याचा अधिकार असा नसतो. तो फक्त अध्यक्षस्थान भूषवित असतो, त्यामुळे त्यावर पण एक लक्ष असू द्या. नंतरचा प्रश्न, आता याला उत्तर आपण अ ब क ड सर्व मानलंय. ओके, हां. नंतर बघा, संविधानाच्या संदर्भात घटनादुरुस्ती विधेयकाच्या संदर्भात विचारला आहे. खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा. बघा काय म्हणतंय, संविधान दुरुस्ती विधेयक फक्त संसदेमध्ये मांडता येतं. अगदी बरोबर आहे, फक्त संसदेमध्ये मांडता येतं म्हणजे ते राज्य विधिमंडळात मांडता येत नाही असं त्याचा अर्थ होतो. त्याच्यामुळे विधान अ बरोबर. इथे अ बरोबर दिलं आहे, इथं दिलं नाही. काय विचारलं त्यानं, योग्य पर्याय निवडा, हे ऑप्शन गेलं. ओके, इथे अ आहे ऑलरेडी. संसदेने संमत केल्यावर आणि गरज असेल तिथे राज्य विधिमंडळाची मान्यता दिल्यावर
संविधान दुरुस्ती विधेयकास राष्ट्रपतीने संमती दिलीच पाहिजे. दिलीच पाहिजे म्हणजे काय, घटनात्मक दृष्ट्या, हा बघा याला कीवर्ड म्हणतात, हा सांगतोय म्हणजे बंधनकारक आहे. तुम्हाला माहित आहे घटना दुरुस्ती विधेयकाला संमती देणं हे राष्ट्रपतीवर घटनात्मक दृष्ट्या काय आहे, बंधनकारक आहे. ओके, सो हे पण विधान बरोबर आहे. ब आपल्याला बरोबर पाहिजे, इथं दिलं नाही त्याच्यामुळे ऑप्शन गेलं. आणि संविधान दुरुस्तीची कलम 365, आता मला सांगा 365 मध्ये आहे का, नाही, 368 मध्ये संविधान दुरुस्ती आहे. सो तुमचं उत्तर असेल अ आणि ब फक्त बरोबर. ओके, सो याच्याकडे लक्ष द्या, ओनली ए अँड बी हे तुमचं उत्तर असेल. थोडंसं आयोगाने इथे कन्फ्यूज केलं तुम्हाला. नंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. ओके, मी काही दिवसापूर्वीच PSIचं एक्सप्लेनेशन टाकलं होतं, त्यामध्ये मी सांगितलं होतं की यावर प्रश्न विचारतो आणि याच टॉपिकवर विचारला जातो, तोच प्रश्न आला आहे. बघा लक्ष द्या, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती काही व्यक्तींच्या एका समितीवरून, एका व्यक्तींच्या समितीच्या शिफारसीहून केल्या जाते, राष्ट्रपतीद्वारा केली जाते. त्या समितीत कोण सदस्य असत नाही. म्हणजे एक बघा, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग म्हणजे मानवी हक्क अधिनियम 1993 त्याच्या कलम 3 नुसार या आयोगाची स्थापना होत असते. या आयोगाचे जे सदस्य असतात, अध्यक्ष असतात, त्याच्या निवडीसाठी एक उच्चाधिकार समिती असते. त्या समितीचं काय काम आहे, त्या समितीचं काम आहे की याचे अध्यक्ष आणि सदस्याच्या नावाची शिफारस करणे. मग त्यात कोण कोण असतो, त्याचा जो अध्यक्ष असतो तो अध्यक्ष असतो PM ऑफ इंडिया, नंतर असतात आपले गृहमंत्री, नंतर असतात विरोधी पक्षनेता. ओके, विरोधी पक्षनेते लोकसभा, त्यानंतर असतात विरोधी पक्षनेता राज्यसभा, त्यानंतर असतात लोकसभा अध्यक्ष आणि एक असतात पोरं हो, ते म्हणजे इथे पेन बदलून लिहितोय, ते असतात तुमचे राज्यसभेचे उपाध्यक्ष. अध्यक्ष नसतात, उपाध्यक्ष असतात. सो आयोगाने हेच विचारलं आणि हेच विचारतंय. हा कितीतरी वेळा रिपीटेड क्वेश्चन आहे, प्रत्येक मेन्सला असतो राज्यसभेच्या. सो राज्यसभेचा अध्यक्ष हे तुमचं उत्तर नसेल, फक्त ड असं हे तुमचं काय पाहिजे होतं. ठीक आहे, हे उत्तर पाहिजे होतं. कळलं का, येतंय का लक्षात. सो या गोष्टीकडे लक्ष द्या. नंतर बघा, नंतरचा क्वेश्चन काय म्हणतोय, फक्त राज्यसभेचा विशेष अधिकार म्हणजे राज्यसभाच त्याची सुरुवात करू शकते किंवा तो अधिकार राज्यसभेलाच आहे असं विधान निवडा. बघा, पहिलं राष्ट्रपतीचा महाभियोग, हे तुम्हाला माहिती आहे राष्ट्रपतीच्या महाभियोगात संदर्भातला ठराव कोणत्याही सभागृहात मांडता येतो, त्याच्यामुळे हे उत्तर नाही. नंतर उपराष्ट्रपतीच्या निवडणुकांमधील अधिकार, उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही याचे सभासद असतात, हे तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे हे उत्तर नाही. वित्त विधेयक सादर करण्यासंबंधीचे अधिकार, नाही बाबा, वित्त विधेयक एक लोकसभेत सादर केलं जातं आणि दोन कुठेही करू शकतो आपण. सो हे नसेल. अखिल भारतीय सेवांची निर्मिती हा राज्यसभेचा विशेषाधिकार आहे कलम 212 नुसार. कलम 212 असं सांगतं की जर भारतात नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, सर्वात पहिला ठराव कोण मांडेल, राज्यसभा मांडेल. का, कारण की राज्यसभा हे राज्यांचं सभागृह आहे आणि अखिल भारतीय सेवा ह्या राज्याच्या मधात इंटरफेअर करणाऱ्या असतात. सो त्या गोष्टीमुळे तुमचं उत्तर 312 असायला हवं आणि तो राज्यसभेचा विशेषाधिकार आहे. ओके, नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हा परत मूलभूत कर्तव्यावर विचारलेला प्रश्न. माता पित्याने किंवा पालकाने 6 ते 14 वयोगटातील बालकांचे आपले अपत्य असेल किंवा पाल्य असेल त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, हे जे 11वं मूलभूत कर्तव्य आहे हे आपण कधी ॲड केलं. आणि हा एकदम सोपी आहे, 86वी घटना दुरुस्ती 2002 हे तुमचं काय असेल, उत्तर असेल. ओके, कारण की सुरुवातीला 42व्या घटना दुरुस्तीने फक्त 10च टाकले होते आणि 11वं जे आहे ते 86व्या घटना दुरुस्तीने. आणि नंतरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे खालील समित्या आणि त्यांचे जे आहे स्थापना ही सालानुसार चढत्या क्रमाने लावा. ओके, सो हा जो प्रश्न आहे बघा त्यावर आपण डिस्कशन करूया की ह्या ज्या समित्या आहेत त्या पंचायत राजवर आधारित एक प्रश्न आहे आणि याच्यावर तुम्हाला विचारलेला आहे. ओके, आणि ह्या समित्या ज्या आहेत त्याचे वर्ष आपण बघूया. बघा लक्ष द्या, हे जे समिती आहे याच्या वर्षासंदर्भात आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल. बलवंतराय मेहता समिती सुरुवातीला होते, हे ऑलरेडी आयोगानं काढून दिलं आहे, त्याच्यामुळे ब हे उत्तर आहे. 1957ची समिती आहे. त्यानंतर
के संतानम समिती आहे ती 1965ची आहे. ओके, आणि त्याचं उत्तर ड. नंतर आहे अशोक मेहता समिती 1977 आणि व्ही के आर.व्ही. राव समिती 1985. सो तुमचं उत्तर असायला हवं क. सो विद्यार्थी मित्रांनो, हे काय होते तुमचं पॉलिटी या प्रश्नाचे काय होते तर उत्तर होते. चला एकदा परत सर्व याचे उत्तर मी तुम्हाला परत सांगतोय, लक्ष द्या. ओके, हे बघा याच्या संदर्भात आपण बघितलंय अबकड. ओके, त्यानंतर यामध्ये फक्त विधान ब बरोबर, इथे कलम 280, या ठिकाणी सर्व विधान सत्य आहेत. नंतर या ठिकाणी तुम्ही बघितलं आहे की हा प्रश्न संदिग्ध ठेवला आहे आपण आणि अबकड असं उत्तर सांगतोय आपण, पण आयोग हे पण उत्तर देऊ शकतं. नंतर हे संविधान दुरुस्तीच्या संदर्भात अ आणि ब बरोबर, क विधान चुकीचं आहे. त्यानंतर इथे राज्यसभेचा अध्यक्ष फक्त ड हे उत्तर असेल. इथे अखिल भारतीय सेवांची निर्मिती हे उत्तर असेल. इथे 86वी घटना दुरुस्ती आणि इथे ब ड अ क. अशा प्रकारे हे तुमच्या 10 प्रश्नांचं विश्लेषण होतं. थँक्यू सो मच. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू दिस प्लॅटफॉर्म. आपण आज जो झालेला जो पेपर आहे टेक्निकलचा, त्याचं एन्व्हायरमेंटचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. 5 प्रश्न होते आणि इझी प्रश्न होते, खूप इझी प्रश्न होते. 10वी आणि 12वीच्या लेवलला त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. तर बघा, पहिला प्रश्न काय होता की 76 आपण सेट बी बघतो आहे. 76 नंबरचा प्रश्न आहे की पर्यावरण संरक्षण करण्यासाठी करण्यात आलेले कायदे. डायरेक्ट कायद्यांवरती प्रश्न आहे आणि नेहमी राज्यसेवा, MPSC राज्यसेवा किंवा MPSC राज्यसेवेमध्ये तुम्हाला जनरली प्रश्न हा दिसेल. तर हा जो प्रश्न आहे तो हवा प्रदूषण व प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण आणि वन्यजीव संरक्षण कायदा हे आपल्याला पाठच पाहिजेत कायदे. तर याचं जे उत्तर आहे, जो एअर प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल आहे तो केव्हाचा आहे तर 81चा कायदा आहे. तर कुठे दिसतं आहे 3rd नंबर, जो 3 नंबरचा आहे तो 81 आपल्याला दिसतोय. बघा हां बघा, हवा प्रदूषण आणि प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण 81चा कायदा आहे. वन्यजीव संरक्षण 72चा कायदा आहे. ओके, तर काय उत्तर राहील 3 नंबरचं याचं उत्तर आहे. ठीक आहे, बघा बाकीचे कायदे कुठले कुठले आहेत तर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल हा 2010चा आहे. देन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ॲक्ट 2002चा आहे. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट 1986चा आहे. फॉरेस्ट ॲक्ट 1980चा आहे. देन वॉटर कन्झर्वेशन अँड पोल्युशन कंट्रोल तो 1974चा आहे. आणि वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट जो सगळ्यात आधी झालेला आहे 1972चा आहे. ओके, पुढे जाऊ. आणि हे कशासाठी ॲक्ट्स आहेत हे पण मी इथे दिलेलं आहे. बघा, नेक्स्ट आहे क्योटो कॉन्फरन्स इम्पॉर्टंट आहे. COP3 क्योटो कॉन्फरन्स झाली होती UNFCCCमध्ये. तर याचं उत्तर काय आहे, कशा संबंधित आहे हा प्रश्न आहे. तर बघा कशाशी रिलेटेड आहे तर ऑप्शन नंबर 3 1 लायनर प्रश्न आहे सगळे एन्व्हायरमेंटचे. तर ऑप्शन नंबर 3 रिड्युसिंग इमिशन ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस. ओके, इट इज द ओनली कमिशन. आणि आपल्या ज्या नोट्स आहेत एन्व्हायरमेंटच्या त्याच्यामध्ये मी डिटेल याचा तपशील दिलेला आहे. बघा, क्योटो प्रोटोकॉल COP3 UNFCCC अंतर्गत जी कॉन्फरन्स ऑफ पार्टीज होती ती 3ऱ्या नंबरची कॉन्फरन्स ऑफ पार्टीज होती आणि ती कुठे झाली होती जपानमध्ये क्योटो येथे. बरोबर, आणि कशाशी संबंधित आहे ही तर आपले जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत त्याच्याशी संबंधित आहे. ओके, तर ही जी आहे हे कशाशी रिलेटेड आहे याचे डिटेल्ड आपण त्याच्यामध्ये नोट्समध्ये दिलेला आहे. तर हा जो आहे 2012मध्ये कॅनडाने माघार घेतलेली आहे. हा पण पुढे जाऊन तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर क्योटो प्रोटोकॉल 1997मध्ये जपानमधील क्योटो येथे स्वीकारण्यात आलेला आहे. हे पण माहिती पाहिजे केव्हा स्वीकारण्यात आलेला आहे आणि तो भारताने केव्हा स्वीकारलेला आहे तर 2002मध्ये स्वीकारलेला आहे. ओके, पुढे जाऊ आपण. नेक्स्ट प्रश्न होता 78 पर्यावरणात हरितगृह परिणाम रिकामी जागा वायूच्या वाढत्या प्रमाणामुळे होत असतो. तर हा थोडा ट्रिकी प्रश्न होता कारण सगळे जे दिसतात आहेत मोस्ट ऑफ द हे जे आहेत ते ग्रीन हाऊस गॅसेस आहेत. तर CO2 जो आहे जो आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा दिसतो तो आहे मेन ग्रीन हाऊस गॅस, जो काय करतो आहे एन्हान्समेंट करतो आहे पर्यावरणामध्ये आपल्या ग्रीन हाऊस इफेक्टबद्दल. ओके, आता याच्यामध्ये काय एन्हान्समेंट आहेत आणि हाऊ ग्रीन हाऊस गॅसेस वॉर्म अवर प्लॅनेट
हे आपल्याला माहिती पाहिजे की हे जे इथे दिलेले आहेत बघा, मेनली ग्रीन हाऊस गॅसेस कुठले कुठले आहेत, तर कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि फ्लोरिनेटेड गॅसेस प्लस वॉटर वेपर. ओके, आता मेनली कुठला आहे हे विचारलेलं आहे. तर सगळ्यात जास्त आपल्याला कुठला गॅस दिसतोय, कार्बन डायऑक्साईड. ओके, तरी पण फ्लोरिनेटेड गॅसेस जे आहेत ते काय म्हटलं आहे, ते ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल ऑफ द ह्युमन जनरेटेड ग्रीन हाऊस गॅसेस इज अ मेजर ऑफ हाऊ मच हीट ईच गॅसेस गिव्ह. आता सगळ्यात जास्त इथे कोण दाखवलेलं आहे, फ्लोरिनेटेड गॅसेस इन टर्म्स ऑफ किती कार्बन डायऑक्साईड आपल्याला आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये आहे. जर कार्बन डायऑक्साईड 1 असेल तर फ्लोरिनेटेड किती असतात, तर 1000 किंवा 10,000च्या पटीत असतात. ओके, पण सगळ्यात जास्त ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट हा कोण करत असतो, तर CO2 करत असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, बघा हां, याच्यामध्ये बघा की मिथेन आणि N2O बोथ ॲब्झॉर्ब मोर हीट पर मॉलिक्यूल दॅन CO2, बट काय आहे की CO2 कॉन्सन्ट्रेशन्स आर मच हायर, म्हणजे जे CO2 कॉन्सन्ट्रेशन आहे आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये ते मच हायर आहेत दॅन दिस गॅसेस, म्हणून याचं उत्तर काय राहील, CO2. क्लिअर, पुढे जाऊ. आणि अजून एक फॅक्टर असतो हे मोजण्याचा, दॅट इज द रेसिडन्स टाईम, म्हणजे आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये हे गॅसेस किती वेळ टिकतात आहेत हे याच्यावरती पण डिपेंड आहे. म्हणजे ते ग्रीन हाऊस इफेक्ट किती वेळ देतात आहेत याच्यावरती पण डिपेंड आहे. म्हणजे रेसिडन्स टाईम त्याचा पण बघावं लागेल आपला किती आहे. तर याचा म्हणजे जनरली वॉटर वेपर हे खूप कमी प्रमाणात इव्हॅपरेट होऊन जातात वॉटर वेपर आपल्या पर्यावरणातून, म्हणून याचा वॉटर वेपरचा खूप कमी वाटा असेल. पण CO2 जो आहे तो खूप वेळ टिकतो सुद्धा आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन पण खूप जास्त हायर असतं, म्हणून याचं उत्तर असेल CO2. ओके, पुढे जाऊ आपण. नेक्स्ट प्रश्न होता, पुन्हा जोड्या लावा आहे. खालील जोड्या जुळवा. चिपको आंदोलन सगळ्यांना माहीत असेल. चिपको आंदोलन हे 1970s मध्ये झालं होतं. तेव्हाचं उत्तर प्रदेशमध्ये किंवा आपण म्हणू की आत्ताचं उत्तराखंडमध्ये सुंदरलाल बहुगुणा यांनी सुरू केलं होतं, किंवा मेनली विमेन्स मुवमेंट होती ती रिगार्डिंग आपले वृक्षतोड. ठीक आहे, जे आपले डिफॉरेस्टेशन आहे त्यांना आलिंगन देऊन, आपण आपल्या झाडांना आलिंगन देऊन त्यांनी ते झाडं वाचवलेले होते उत्तराखंडमधले. तर हे माहिती पाहिजे. आणि बाकीच्या ज्या मुवमेंट्स आहेत, आता जर चिपको सगळ्यांना माहीत असेल तर बघा, चिपको डिफॉरेस्टेशनसाठी आहे, तर तसंच उत्तर मिळून जातं आपल्याला ऑप्शन नंबर 1. ओके, पुढे जाऊ. नेक्स्ट प्रश्न होता, ओझोन थराचा क्षय रिकामी जागा ऑक्साईडमुळे होतो. हा पण थोडा तर ट्रिकी प्रश्न होता की जनरली आपल्याला माहीत असतं की ओझोन हे फ्लोरिनेटेड जे गॅसेस असतात किंवा क्लोरिनेटेड गॅसेस जे असतात, हॅलॉन्स आपण ज्याला म्हणतो, किंवा हॅलॉन्स गॅसेस आहेत, त्याच्यामुळे आपल्याला ओझोनचा अवक्षय घडताना दिसतो आहे, बरोबर. पण याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, ओझोन थराचा क्षय हा रिकामी जागा ऑक्साईड्समुळे होतो. कुठल्या ऑक्साईड्समुळे ओझोनचा क्षय जास्त होतो, तर त्याचं उत्तर आहे नायट्रोजन ऑक्साईड्स. ओके, NOx गॅसेस हे सुद्धा इक्वली काय आहेत, रिस्पॉन्सिबल आहेत कशासाठी, जे ब्रोमिनेटेड किंवा क्लोरिनेटेड गॅसेस आहेत, फ्लोरिनेटेड गॅसेस आहेत, त्याच्यासारखं हे पण काम करतात. ठीक आहे, तर बघा, नायट्रस ऑक्साईड्स जे पण NOx जे आहेत ते सगळे डिस्चार्ज फ्रॉम ॲनिमल म्हणजे जे ॲनिमल एक्सक्रिटा आहेत किंवा सिवेज आहे त्याच्यातून हा गॅस निघतो आहे. किंवा आजकाल जी डेंटिस्ट यूज करतात, हा जनरली डेंटिस्ट यूज करतात ॲज अन गिगलिंग गॅस. ओके, इथे दिलेला आहे मी. तर हा पण ॲज अन CFCs म्हणून काम करतो आहे, नायट्रस ऑक्साईड, म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे. हे कुठलं रेफरन्स आहे, तर 10वीच्या NCERTमध्ये हे दिलेलं आहे. ओके, तर हेचं उत्तर काय राहील, नायट्रोजन. जो नायट्रोजन ऑक्साईड्स आहेत ते काय करतात आहेत, आपला ओझोन क्षयाचा ओझोन थराचा अवक्षय घडून आणतात आहे. ठीक आहे, तर हे जे प्रश्न होते टोटल एन्व्हायरमेंटचे प्रश्न होते एवढे. आपण इथेच थांबू आणि आय होप तुमचा पेपर चांगला गेला असेल. टिल देन स्टे कनेक्टेड अँड थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघणार आहे जो काही आजचा आपला तांत्रिक राज्यपात्रिक सेवेचा जो काही पूर्व परीक्षेचा पेपर झालेला आहे त्यामधला जो काही माझ्याकडे टॉपिक देण्यात आला होता तो होता रिमोट सेन्सिंग आणि ICT. तर आपण आज याचे एक्सप्लेनेशन बघणार आहोत, नेमके की काय क्वेश्चनचे एक्सप्लेनेशन असणार आहे आणि त्याचे सटीक आन्सर काय असणार आहे. तर बघा, जर आपण पाहिलं तर मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स जे होते ते सगळे इथे कव्हर केलेले होते सिलेबसमध्ये. पहिला जो क्वेश्चन होता हा सेट बी आहे. सेट बी मधला 37 नंबरचा जो काही क्वेश्चन होता तो आपण बघूया इथे.
क्वेश्चन्स काय होता, खालीलपैकी कोणत्या अक्षरोत्तरावर भूस्थित उपग्रह अवकाशात स्थापित करण्यात येतो किंवा ओव्हर व्हिच ऑफ द फॉलोइंग लॅटिट्यूड्स इन द जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. बघा इथे एकच की पॉईंट होता तुमचा, जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. जिओ स्टेशनरी सॅटेलाइट, जिओ स्टेशनरी सॅटेलाइट आपण कुठे करतो, मी तुम्हाला सांगितलं होतं की जे काही आपली अर्थ आहे, अर्थच्या जे काही इक्वेटर असतो त्याच्या अराउंड जो काही सॅटेलाइट रिव्हॉल्व होतो, जो काही कम्युनिकेशनसाठी युटिलाइज केला जातो तो असतो आपला जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. आणि जे काही सन सिंक्रोनस सॅटेलाइट्स असतात ते नॉर्थ टू साऊथ या डायरेक्शननी मूव्ह होतात. तर मग बघा याच्यामध्ये पोल तर ऑप्शन तसंच कॅन्सल झालं होतं, ठीक आहे. नंतर बघा थर्ड ऑप्शन हा सुद्धा कॅन्सल. नंतर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि इक्वेटर, इथे थोडंसं होतं. तर बेस्ट त्याचं एकदम सटीक कॅन्सर होतं द इक्वेटर. तर इक्वेटरवर काय राहतो, त्याचा जो पाथ असतो तो इक्वेटरपासून काय करतो, फिरतो. म्हणजे लाईक फिरतो इन द सेन्स की आपल्याला तो जिओ स्टेशनरी असतो. म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा पृथ्वी रिव्हॉल्व होतं तेव्हा तो आपल्याला काय एकदम स्टेशनरी ऑब्जेक्ट सारखा दिसतो आणि मोस्टली हा कम्युनिकेशनसाठी यूज केला जातो. तर त्याचा आन्सर आहे द इक्वेटर. पहिल्या नंबरचं त्याचं काय राहणार आहे, आन्सर राहणार आहे. बघा एकदम सोपी अशा लेवलचा हा क्वेश्चन होता. मॅक्झिमम लोकांनी काय केलं असेल, या क्वेश्चनला अटेम्प्ट केला असेल इथे, ठीक आहे. आता बघा नेक्स्ट जो क्वेश्चन आहे आपला तो होता एरियल फोटोग्राफीवरनं. बघा एरियल फोटोग्राफीवरनं हा क्वेश्चन आला होता. इथे म्हटलेलं होतं यांनी, बघा इन इंटरप्रिटिंग द एरियल फोटोग्राफ द पेअर ॲडजस्टंट एरियल फोटोग्राफ इज कॉल्ड. आता बघा बऱ्याचशा मुलांनी कमेंट यावर केलेला होता की एरियल फोटोग्राफी जेव्हा घेण्यात आला होता तेव्हा ओव्हरलॅपिंग नावाचा एक चॅप्टर आपण तिथे कंप्लीट केला होता एरियल फोटोग्राफीमध्ये. तर त्यांनी विचारलेलं आहे की जिथे जे दोन फोटोग्राफ्स असतात आपले, मी तुम्हाला सांगितलं होतं की एखादा एरिया आहे अमरावतीचा आपल्याला कव्हर करायचा आहे, एखादा एरिया आहे अमरावतीचा तो कव्हर करायचा आहे आणि तिथे आपल्याला सपोज काय करायचं आहे की एक या डायरेक्शननी फ्लाईट जात आहे, पुन्हा त्या डायरेक्शननी फ्लाईट येत आहे. सपोज हा एरिया मला कव्हर करायचा आहे, तर स्ट्रीपच्या माध्यमातून आपण काय करतो, हा टोटल एरिया कव्हर करतो. म्हणजे फ्लाईट एकदा इथून जाईल, नंतर रिव्हर्स येताना काहीतरी एरिया तो काय करेल, ओव्हरलॅप करेल आणि नंतर आपण पूर्ण जे काही इमेज बनेल ते क्लब करणार आहे. तर या हे जे प्रिन्सिपल होतं याला आपण काय म्हटलं होतं, स्टेरोस्कोप. बघा नोट्समध्ये पहिल्याच पॉईंटमध्ये लिहून दिलं आहे की टेरेस्कोप आपण त्याला म्हणतो. त्याच्यामध्ये 3D इमेजिंग सुद्धा आपण काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. तर याचं जे काही आन्सर होतं ते तो टेरेस्कोप. एरियल फोटोग्राफीचा तसाच कटला होता, टेक्स्चर पण तसाच गेला होता. तुमचं कन्फ्युजन झालं असतं या दोन ऑप्शनमध्ये, स्टेरोग्राम आणि स्टेरोस्कोप. ज्याने लेक्चर केलं असेल त्याला एकदम क्लिक झालं असेल की स्टेरोस्कोप त्याचं करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. तर त्याचा आन्सर आहे स्टेरोस्कोप. तर ओव्हरलॅपिंग एरियल फोटोग्राफीवरून एक क्वेश्चन आला होता आणि पहिला क्वेश्चन होता आपला तो रिमोट सेन्सिंगवरनं, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. आता बघा हा क्वेश्चन त्यांनी छान विचारलेला होता. बघा थोडंसं कन्फ्यूज केलं त्यांनी तुम्हाला. इथे काय म्हटलेलं आहे, स्टेट व्हिच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. ट्रू म्हटलेलं आहे, बघा बरोबर, बरोबर म्हटलेलं आहे, बरोबर. बघा व्हेक्टर डेटा आणि राष्ट्र डेटा खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला सांगितलं होतं. बघा याच्यात तुम्हीच आन्सर द्याल याचं, ज्याला कॉन्सेप्ट हा समजला असेल ना त्याने बरोबर आन्सर मारलं असेल याचं. बघा इन द राष्ट्र डेटा मॉडेल द बेसिक बिल्डिंग ब्लॉक इज द इंडिव्हिज्युअल सेल. मी काय सांगितलं होतं, जेव्हा रास्टर डेटा असतो तो हा ग्रिडच्या फॉर्ममध्ये राहतो. याच्यामध्ये काय राहतात, असे पिक्सेल राहतात, त्याच्यामध्ये काहीतरी DN व्हॅल्यू राहते. मग पहिलं स्टेटमेंट बरोबर होतो सर, पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. आता बघा इन व्हेक्टर डेटा मॉडेल द बेसिक बिल्डिंग ब्लॉक इज द इंडिव्हिज्युअल सेल. व्हेक्टर डेटामध्ये काय सांगितलं तुम्हाला, बेसिक सेल काय असतात, लाईन, पॉईंट, लाईन आणि पॉलिगॉन. हे काय असतात, बेसिक एलिमेंट असतात व्हेक्टर डेटा मॉडेलमध्ये. तुम्हाला सांगितलं होतं मी व्हेक्टर डेटा मॉडेलमध्ये बेसिक काय असतात, पॉईंट, लाईन आणि पॉलिगॉन. म्हणजे सेकंड सेंटेन्स काय होतं, हे चुकीचं होतं तुमचं. पहिलं सेंटेन्स बरोबर आहे, सेकंड चुकीचं आहे. थर्ड बघा इन द व्हेक्टर डेटा मॉडेल वेल डिफाईन्ड बाउंड्रीज आर रिप्रेझेंटेड. आता तुम्हाला शिकवताना हे सांगितलं होतं की एखाद्या सपोज मेळघाट आहे, मेळघाटाचा जर आपल्याला बाउंड्री काढायचं असेल तर आपण राष्ट्र डेटाने हे करत, व्हेक्टर डेटाच्या माध्यमातून आपण वेल डिफाईन्ड बाउंड्री काढू शकतो. तर हे सुद्धा सेंटेन्स बरोबर होतं. इन व्हेक्टर डेटा मॉडेल लोकेशन आर वेल रिप्रेझेंटेड. मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा पॉईंट सुरू होतो, एखादी लाईन मार्क करतो तर इथं आपण XY कोऑर्डिनेट टाकतो. तुम्हाला सांगितलं होतं 2D जर असेल तर XY, 3D असेल तर XYZ आणि ह्या लोकेशनच्या माध्यमातून आपण काय करतो ते कनेक्ट करतो. म्हणजे हा सुद्धा बरोबर आहे. ॲक्च्युली 3 सेंटेन्स बरोबर आहे आणि 1 सेंटेन्स चुकीचा आहे आणि त्यांनी विचारलं बरोबर सेंटेन्स, याच्यामध्ये 3 सेंटेन्स बरोबर आहे. म्हणजे हा क्वेश्चन एकतर हॅश होणार आहे, पक्का 101% हॅश होणार आहे हा क्वेश्चन. 101% हा क्वेश्चन काय होणार आहे, हॅश होणार आहे, ठीक आहे. तर
असा हा क्वेश्चन होता. 3 क्वेश्चन आले होते, त्याच्यामधला एक हॅश जाणार आहे, नक्की हॅश जाणार आहे तो क्वेश्चन. बघा 3 सेंटेन्स बरोबर होते आणि एकच हा चुकीचा होता. तर रिमोट सेन्सिंगवरून आपल्याला 3 म्हणजे 6 एकदम सोपे असे क्वेश्चन आले होते रिमोट सेन्सिंगवरून आणि सगळे क्वेश्चन हे आपल्या कोर्समध्ये कंप्लीट कव्हर केले आहे. तुम्ही एकदा नोट्स वगळून बघा. मी फक्त पीपीटी तुम्हाला प्रोव्हाइड केली होती आणि सांगितलं होतं फक्त पीपीटी तुम्ही हे करा, रेफर करा. ठीक आहे. नेक्स्ट बघा ICT आपल्याकडे होता. बघा ICT मध्ये सगळ्यात शेवटचं लेक्चर जे होतं आपलं ते होतं लॉंग फॉर्मचं. 76 लॉंग फॉर्म घेतले होते आणि फ्रीली आपल्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा टाकले होते त्याची PDF. तर बघा त्यांनी काय विचारलं होतं, व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ द HTML. बघा हा तर असा म्हटला होता की हा तुम्ही लिहूनच ठेवा. आज एक्झाम सेंटरमध्ये काही मुलं होते, त्यांनी म्हटलं की सर तुम्ही म्हटलेला बरोबर परफेक्ट क्वेश्चन इथे आला. HTMLचा लॉंग फॉर्म काय होता बघा, हायपर टूल मार्कअप लँग्वेज. बघा या टूलमुळे हा कटेल, टूल नाही आहे तिथे. टेक्स्ट जे ऑप्शन टेक्स्टवाले होते ना तेच तुमचे काय होते, करेक्ट होते. बघा हा तर तसाच कटला टूलवाला. नंतर इथं टेस्ट होतं, टेस्ट हा पण तसाच कटला. 2 ऑप्शन तुमच्याकडे होते, हा आणि हा. आता बघा हायब्रिड टेक्स्ट मार्किंग लँग्वेज असं तर काही कधी सांगितलंच नाही हायब्रिड नावाचं काही असं. तर हा सुद्धा कट म्हणजे हे होता. म्हणजे मग बेटर राहिला कुठला, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. बघा हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज हा त्याचा आहे करेक्ट लॉंग फॉर्म. बघा कसं आपण त्याला निग्लेक्ट केलं की टूल्सवरून पहिल्यांदा टूल्स आणि टेस्टवरून 3 ऑप्शन तर तसेच आपले गेलेत. तिथून फक्त 2 ऑप्शन आपल्याकडे राहिले होते. 2 ऑप्शनमध्ये मग काय होतं, हायब्रिड आणि हायपरवरून आपण त्याला काय केलं, कन्क्लूड केलं. तर त्याचं बेस्ट ऑप्शन आहे 3. आपला सेट आहे हा B. बघा तुमच्या सेटनुसार तुमचे आन्सर वेगळे असू शकतात, तर कन्फ्यूज व्हायचं नाही. तर हा सेट B आहे. नंतर बघा काय म्हटलेलं आहे, द ई-कॉमर्स ऑफ द इलेक्ट्रॉनिक्स कॉमर्स कॅन बी डिफाईन ॲज. आता ठीक आहे, तुम्हाला काही माहीत नाही, यातले बरेचसे असे जे पॉईंट होते जे निग्लेक्ट होत होते. बघा आता ट्रान्झॅक्शन ऑफ द बिझनेस ऑन द इंटरनेट. ठीक आहे, एका यासाठी कन्सिडर करू की हा त्याचा आन्सर असू शकते, प्रॉबॅबल आन्सर असू शकते. इलेक्ट्रॉनिक्स एज्युकेशन. आता काय म्हटलं त्यांना, इमर्जन्स ऑफ द इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हटलेलं आहे, कॉमर्स. मग याच्यामध्ये एज्युकेशनचं काही घेणं देणं आहे का हो सर, कॅन्सल, एज्युकेशन तर येणार नाही बिलकुल. इलेक्ट्रिकल मेथोडॉलॉजी फॉर द ट्रान्झॅक्शन. आता ट्रान्झॅक्शन शब्द आहे तर ठीक आहे, याला मान्य करू आपण, असेल याचं बाबा आन्सर. कम्युनिकेशन ऑन द इंटरनेट हाही पण बिलकुल नसेल. म्हणजे 2 जे आहेत ते तुमचे तसेच कटले होते, 50-50 मध्ये तुम्ही आलात. आता बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे की द इमर्जन्स ऑफ द इलेक्ट्रॉनिक कॉमर्स कॅन बी डिफाईन ॲज. आता बघा ट्रान्झॅक्शन शब्द दोन्ही ठिकाणी आहे. ठीक आहे, पण इलेक्ट्रिकल नावाचा असा कुठे कॉन्सेप्ट ऐकला का तुम्ही की इलेक्ट्रिकल मेथोडॉलॉजीज फॉर द ट्रान्झॅक्शन. इलेक्ट्रिकल कुठे आहे, म्हणजे हा सुद्धा तुम्ही काय करू शकले असते, निग्लेक्ट करू शकले असते. तर याचं बेटर आन्सर कुठला आहे, द ट्रान्झॅक्शन ऑफ द बिझनेस ऑन द इंटरनेट. ऑन द इंटरनेट आलं लक्षात. तर फर्स्ट ऑप्शन जे होतं हे याचं करेक्ट आन्सर होतं. ठीक आहे, बघा अशा पद्धतीने जर पेपर सॉल्व्ह केला असेल विचार करून तर तुम्हाला हे क्वेश्चन्स इझिली जमले असतील. आणि हे लॉंग फॉर्म तुम्ही एकदा विदर्भ IAS MPSC टेक्निकलच्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन बघा, तुम्हाला दिसतील ते. आता हा लॉंग फॉर्म सुद्धा तिथे इन्क्लूड केलेला आहे मी. ASCII लॉंग फॉर्म काय आहे 3 वेळा सांगितलं होता हा लॉंग फॉर्म तुम्हाला. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ द ASCCI सांगा बरं काय होतं. याच्यामध्ये एकच ट्रिक होतं, याच्यामध्ये एकच ट्रिक होती, जो हा C आहे याला कोड. बस ज्याला हे माहीत होतं की या Cचा लॉंग फॉर्म कोड, अमेरिकन स्टँडर्ड तर माहीत होतं, अमेरिकन स्टँडर्ड आहे हे माहीत आहे. हे 2 ऑप्शन तसेच कटले होते. सेकंड आणि फोर्थमध्ये काहीतरी कन्फ्युजन होतं. तर इथे कॅरेक्टर होतं, इथे कोड होतं. ज्याने कोडला क्लिक केलं असेल तो जिंकला. म्हणजे अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर द इन्फॉर्मेशन इंटरचेंज. आलं का लक्षात. तर हे होतं याचं करेक्ट आन्सर सेकंडवाला. ठीक आहे, तर अशा प्रकारे लॉंग फॉर्मवरून बघा 2 क्वेश्चन आलेले आहेत. म्हणजे 76 लॉंग फॉर्म ज्यांनी वाचले, सब्जेक्टचं वेटेज आहे 4 क्वेश्चन म्हणजे 8 मार्क्स. त्यातले 4 मार्क्सचे लॉंग फॉर्मच आले. अख्खा होल सिलेबस बाजूला आणि लॉंग फॉर्मची एक PDF एका बाजूला. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं लॉंग फॉर्म तुम्हाला किती सांगितले तुम्ही, 2 लॉंग फॉर्म येईल म्हणजे येईल. तर क्वेश्चन पेपरमध्ये 2 लॉंग फॉर्म इथे आलेत. नंतर बघा सायबर बुलिंग म्हणजे काय असतं. बघा सायबर बुलिंग नावाचा जो काही कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये काय असतं की स्पॅमिंग वगैरे नाही म्हणू शकत आपण त्याच्यामध्ये. नंतर ॲडवर पण नाही आणि स्क्रेअर पण नाही. त्याचं बेस्ट हे होतं थ्रेडिंग थ्रू द इंटरनेट. जे काही तुम्ही सायबर बुलिंग म्हणता, हा सायबर बुलिंग नावाचा जो काही कॉन्सेप्ट आहे तो सायबर लॉमध्ये आपण कव्हर केला होता लेक्चरमध्ये. सायबर लॉचं जे काही लेक्चर होतं त्याच्यामध्ये, तर ते आहे थ्रेटनिंग थ्रू द इंटरनेट. तर हे अशा प्रकारे होते तुमचे सगळे क्वेश्चन्स याचे आपल्या ICT आणि रिमोट सेन्सिंगचे. एक बघूया आणखीन एक क्वेश्चन. ओके ठीक आहे, तर ओव्हरऑल जो काही म्हणता येईल तर एक मीडियम लेवलचा आपला हा टॉपिकवरून क्वेश्चन आले होते. एक क्वेश्चन तर डेफिनेटली हॅश होणार आहे त्यातला, तो जो रिमोट सेन्सिंगचा मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर ओव्हरऑल जे काही होतं हे याचं एक्सप्लेनेशन होतं. ठीक आहे, तर बघा आपण 4ही कव्हर केले आहेत आणि ते 3 क्वेश्चन म्हणजे 7 क्वेश्चन आपल्या टॉपिकवरून आले होते. 14 मार्क्सचे
ज्याने 14पैकी 14, एक तर ह्या असेल 12 मार्क्स तर डेफिनेटली त्याला भेटले असतील. ज्याने याला हे अटेम्प्ट केलं असेल त्याला 12 मार्क्स ॲड इट इज भेटले असतील. ठीक आहे, थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, मी शंकर विदर्भ आयएस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज जो तांत्रिक पूर्वपरीक्षा संयुक्त पूर्वपरीक्षाचा जो पेपर झाला, यामध्ये मराठी व्याकरणवर आधारित जे काही प्रश्न होते त्याचं आपण सखोल विश्लेषण बघूया. आपण जी टेस्टरी विदर्भ आयएस अकॅडमी मार्फत तुम्ही जी टेस्टरीजमध्ये जे काही आपण 15 प्रश्न ठरवले होते तशा स्वरूपासारखंच नाही का आयोगाचा पण पेपर आहे, बरोबर आहे. यामध्ये म्हणजे आपण 10 प्रश्न व्याकरणवर आणि 5 उतारावर आपण सरावासाठी तुमचा सराव व्हावा यासाठी विदर्भ आयएस अकॅडमी मार्फत तुम्हाला टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन केली असेल, त्यामध्ये तुम्हाला त्या टेस्ट सिरीजचा नक्कीच फायदा झाला असेल आणि हा पेपर तुमचा नक्कीच चांगला गेला असेल आणि तुम्हाला मजासुद्धा आली असेल. म्हणजे व्याकरणशी जे काही क्वेश्चन आहे ते थोडं सोपीच विचारले गेले होते. तर यावर तुम्हाला सुरुवातीला हा आपण जो पेपर आहे BSET याचं सविस्तर आपण विश्लेषण बघूया मराठीशी संबंधित, बरोबर आहे. तर सुरुवातीला तुम्हाला एक उतारा दिला गेला होता, बरोबर आहे, जो अगदी सोपी होता, बरोबर आहे, आणि यावर 5 प्रश्न होते. तर चला आपण बघूया. यामध्ये पहिला जो प्रश्न होता तुम्हाला असा, मानवी स्वभावाचे मूळ स्वरूप समजण्यासाठी आवश्यक असलेली घटक कोणती. तर उतारावरून तुम्हाला हे सहज आन्सर मिळून जाते विद्यार्थी मित्रांनो. म्हणून याचं आन्सर काय आहे बघा, मूळ समजण्यासाठी आवश्यक असलेले घटक. तर आपण जर उतार्याकडे तुम्ही पाहिलं असेल, बरोबर आहे, मूळ घटक मानवाचे स्वभाव, तर अगदी सुरुवातीलाच तुम्हाला याचा आन्सर मिळाला असेल, बरोबर आहे. बघा, म्हणजे आपण हा जो उतारा होता तुम्हाला दिलेला, बरोबर आहे, तर या उतार्यामध्ये बघा मूळ स्वरूप समजण्यासाठी इथं सरळ उत्तर होतं. उत्खनन आहे, संशोधन आहे, मनन होणे अपरिहार्य असते. म्हणजे कोणत्याही वस्तूविषयी स्वभावाचे मूळ स्वरूप समजण्यासाठी उत्खनन, संशोधन व मनन होणे अपरिहार्य असते. असं सरळ तुम्हाला इथं काय पहिल्या प्रश्नाचा आन्सर मिळून गेला असेल, आहे की नाही, बरोबर. हां, तर सर्वांनी हे याचा आन्सर नक्कीच चांगल्या प्रकारे तुम्ही सॉल्व केला असेल, बरोबर आहे. बघा, पहिला जो प्रश्न आहे मग त्याचा आन्सर काय आहे, मग चला काय आहे, काय घोटलं मग सर्वांनी येत्या लक्षामध्ये. हां, बघा, याचा पहिल्याचा आन्सर आहे मग पर्याय नंबर 2. पर्याय नंबर 2 आपण अंदाजित उत्तर बघू राहिलो येत्या लक्षामध्ये, शक्यतो हे उत्तर चुकणार नाही. बघा मग आता बघा, पहिला आहे ज्ञानाचे उत्खनन, हा पहिल्याचा आन्सर आहे. दुसरा प्रश्न तुम्हाला त्या उत्तरावर आधारित होता मानवाच्या संशोधक बुद्धीशी संबंधित असलेली कमाल मर्यादा कोणती. आता तुम्ही हे उत्तरावर पाहिलंच असेल, बरोबर आहे, पहिला आन्सर आहे, बरोबर आहे. तर याचा आन्सर काय मग सूर्यावरील संशोधन. ठीक आहे, सूर्यावरील संशोधन. मी उत्तरावर जास्त न बोलता डायरेक्ट आन्सर सांगतो, तुम्ही उत्तरामध्ये पाहिलं की तुम्हाला आन्सर मिळून जाते. बघा, याचा आहे 2चा आहे 4. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30, वैज्ञानिकदृष्ट्या झालेले मानवी संशोधन अपूर्ण आहे असे श्री रामकृष्णांना का वाटते. तर याचं पहिलंच आन्सर आहे. ठीक आहे, कारण मनुष्य स्वभावाचे मर्म व जडणघडण उलगडण्यात मनुष्य असमर्थ ठरला आहे म्हणून हे त्याचा आन्सर आहे. ठीक आहे, म्हणजे 3चा आहे 1 नंबर. चौथा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो मराठी आपल्या उत्तराशी संबंधित, मानवी स्वभावरूपी मृगजळाच्या बुरख्यात लपलेली सामाजिक गहन प्रश्न कोणता आहे म्हणते. तर याचा आन्सर नक्कीच काय आहे मग पर्याय नंबर, चला सांगा पर्याय नंबर किती, सामाजिक दाम्पत्य, खोटारडेपणा, भोंदूपणा, म्हणजे पर्याय नंबर 4 याचा आन्सर होता. ठीक आहे. हां, त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5वा. येत्या लक्षामध्ये बघा, प्रश्न क्रमांक 5वा होता आपले मन स्वभाव. ठीक आहे, आपले मन स्वभाव विचार, त्यानंतर विचार परिपक्व करणारी श्री रामकृष्णांना अभिप्रेत असलेली शक्ती कोणती आहे. तर इथं त्यांचं आन्सर येईल 3 नंबर. ठीक आहे ना, 3 नंबर हे याचं आन्सर आहे काय, साऱ्या सृष्टीत भ्रमण करणारी आत्मशक्ती. असे हे उतारावर नाही का मित्रांनो 5 प्रश्न तुम्हाला काय विचारले गेले होते. सोपी उतारा होता, प्रश्न सोपे होते. या अशा प्रकारे तुम्ही याचे आन्सर सॉल्व केले असाल तर तुमचे प्रश्न बरोबर येऊ शकते, बरोबर आहे. मग आहे प्रश्न क्रमांक 6. इथून तुमचं व्याकरण आता सुरू होते. चला, प्रश्न क्रमांक 6वा होता तुम्हाला पहिला, BSET आहे हा पेपरचा. येत्या लक्षामध्ये हतबल. बघा, हतबल या शब्दाचे विभक्ती प्रत्ययाच्या साहाय्याने होणारे पंचमी बहुर्वी समासाचे उदाहरण रूप कोणते. म्हणजे पंचमी, हतबल
हतबल या शब्दाचा तुम्हाला इथं विग्रह करून दिला होता, खुलासा करून उलगडा करून सांगितला गेला होता. तर या हतबल या शब्दाचा आपल्याला इथं काय तुम्हाला बहुर्वी समासासारखा विग्रह पाहिजे होता. 4 पर्याय इथं दिले होते तुम्हाला, बरोबर आहे. हतबल झालेला आहे तो, हे इथं लागू नाही होणार विद्यार्थी मित्रांनो. हातातून बल गेलेला, हे सुद्धा इथं लागू होणार नाही. हात त्याचा अर्थ होऊन जाते. हातात आहे बल ज्याच्या तो, असं हा सुद्धा लागू होणार नाही. याचा आन्सर काय मग, गेले आहे बल ज्यातून असा. बघा, गेले आहे बल ज्यातून तो, म्हणजे ज्याच्यातून बल गेलाय तो म्हणजे कोण, तो म्हणजे हतबल. जसं निर्धन गेले आहे, बघा निघून गेले आहे धन ज्यातून असा तो म्हणजे काय, तो आहे मग निर्धन. अशा प्रकारे तर इथं नाही का 4 नंबर तुमचा आन्सर बरोबर होता. 6व्या प्रश्नाचा आन्सर काय 4 नंबर इथं राहील. येत्या लक्षामध्ये त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 7वा होता, मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा या वाक्याचा प्रकार ओळखा. इथं सोपी होता एकदम. वाक्याचा प्रकार म्हटला नाही, वाक्याचा प्रकार ज्या वाक्याच्या शेवटी क्रियापदाचे रूप वाविव्ययुक्त असते, वाविवी स्वरूपयुक्त असते, त्याला आपण विद्यार्थी म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, याचा आन्सर काय येईल मग, विद्यार्थी म्हणजे पर्याय नंबर 4 तुमचा अगदी आन्सर राहणार आहे. त्या लक्षामध्ये वाविवे कधी कधी इथं वाविवेच्या ऐवजी काय येते इथं जसं मला परीक्षेत पहिला वर्ग मिळायला पाहिजे, मिळाला पाहिजे म्हटलं काय, आणि मिळावा अशी तुमची इच्छा आहे. मी मुख्यमंत्री व्हावे असे वाक्य राहतात. मी मुख्यमंत्री झालो तर, मी पंतप्रधान झालो तर, मी शिक्षक झालो तर, मी अधिकारी झालो तर, जर आपल्याला निबंध लिहायला यायचे अशा स्वरूपाचे वाक्य. ठीक आहे, हे काय असतात, विद्यार्थी इच्छा व्यक्त केलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही इच्छा व्यक्त केली, इच्छा व्यक्त करणारं वाक्य विद्यार्थी वाक्य असते. येत्या लक्षामध्ये डिपार्टमेंट PSIला मागं झालं ना, त्यामध्ये हा इच्छावर अनुसरूनचा पेपर आयोगाने विचारला होता. येत्या लक्षामध्ये बघा. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक कोणता 8वा. सोपी होता, अगदी एकदम सोपी आहे व्याकरण. बघा, व्याकरणवर सोपी प्रश्न आले होते तुम्हाला. बघा, वर खाली मागे पुढे ही काय. आता बघा इथं थोडासा विचार करायचा होता, गडबड केली का बसली चाट. बघा, वर खाली मागे पुढे ही काय आहे, क्रियाविशेषण. बरोबर आहे, अगदी बरोबर, क्रियाविशेषण आहे. परंतु प्रश्न काय आहे, ही क्रियाविशेषण म्हणते जेव्हा स्वतंत्र न येता, म्हणजे हे जर स्वतंत्र आली नसेल, स्वतंत्र न येता ती जर एखाद्या शब्दाला जोडून येतात, जेव्हा ती स्वतंत्र न येता एखाद्या शब्दाला जोडून येतात, तेव्हा त्याला काय म्हटलं जाते. जेव्हा ही शब्द, जसा हा टेबलवर ठेव, एक तुम्हाला कळावं म्हणून थोडंसं सांगतो मी शॉर्टकट. बघा, याचा आन्सर लक्ष द्या, याच्यानंतरच्या एक्झाममध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो याचा. येत्या लक्षामध्ये बघा, समजा मी असं म्हटलं, टेबल वर ठेव, वर. बघा, टेबल वर ठेव. येत्या लक्षामध्ये टेबल वर ठेव हा वाक्यात आला, हा वर शब्द आला, आणि हाच वाक्य एका व्यक्तीनं असं उच्चारलं, टेबलचा सामान्य रूप केला. येत्या लक्षामध्ये याचा सामान्य रूप झाला टेबलचं टेबला, आणि मग काय आहे, टेबला वर ठेव. आता विद्यार्थी मित्रांनो इथं लक्ष द्या. बघा, टेबलावर ठेव समजून घ्या, हे पुढच्या एक्झाममध्ये तुम्हाला फायदा होऊ शकते याचा. बघा, म्हणजे इथं टेबल हा काय आहे, नाम आहे. नाम म्हणजे हे पूर्ण अधोरेखित राहील, पण याच्यामध्ये टेबल हा शब्द पांढऱ्या रंगाचा शब्द, याचं सामान्य रूप टेबला झालं. हा आहे तुमचा नाम, नामाचं कार्य करते. अशा नामाला जोडून आला आता कोण, वर हा शब्द. हा जोडून आलेला वर हा शब्द आता मित्रांनो काय आहे, हा पूर्णच्या पूर्ण हा वर शब्द आता तुमचं काय होऊन जाते, शब्दयोगी म्हणावं लागते याला आता. शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दयोगी अव्यय पूर्ण शब्द नाही आहे, याच्यामध्ये फक्त वर हा शब्द शब्दयोगी आहे. हा जेव्हा एखाद्या शब्दाला, म्हणजे हा आता नामाचं कार्य करणाऱ्या नाम, टेबल या नामाला जोडून आला, म्हणून वर हा शब्द आता शब्दयोगी अव्यय झाला. येत्या लक्षामध्ये लक्ष द्या. बघा, आणि हा जर स्वतंत्र आला तर याला काय म्हणतात, क्रियेची माहिती देते. म्हणजे याचा अर्थ काय होते, टेबल वर ठेव याचा अर्थ काय होऊन जाते, टेबल उचल आणि कुठंतरी वर ठेव. आणि टेबलावर ठेव म्हणजे कोणीतरी एखादी व्यक्ती आहे, काहीतरी फाईल वगैरे काहीतरी घेऊन आला, वस्तू घेऊन आला, तो न बोलता आपण रपकन त्याला म्हणतो, आपण कामात असाल तुम्ही, समजा आता भावी अधिकारी आहे, तुम्ही अधिकारी झाले, एखादी व्यक्ती तुम्हाला फाईल घेऊन येईल, तर तो असा न विचारता डायरेक्ट तुम्ही त्याला म्हणाल टेबलावर ठेव, म्हणजे टेबलवर ठेवायची क्रिया होऊन राहिली. इथं टेबलाशी संबंधित होऊन राहिली, चिटकून आलेला शब्द म्हणजे जोडून आला, शब्दयोगी झाला, हा क्रियाविशेषण आहे. याचा आन्सर काय, क्रियाविशेषण अव्यय हा याचा आन्सर येईल.
येत्या लक्षामध्ये क्रियाविशेषण अवयव. म्हणून तुमचा आन्सर काय आहे बघा, तुमचा आन्सर इथं काय आहे, शब्दयोगी. हा आता स्वतंत्र नेता जोडून जरी येत असेल तर याचा तुम्हाला आन्सर काय सांगायला पाहिजे होतं येत्या लक्षामध्ये. याचा आन्सर आहे मग शब्दयोगी 3 नंबर. परफेक्ट आन्सर राहील त्याचा 3 नंबर. 8चा काय आहे 3 नंबरचा आन्सर आहे. 9वा प्रश्न काय होता तुम्हाला बघा, पुढचा आहे 9वा प्रश्न. उद्यापासून बस बघा, उद्यापासून बसवर रेल्वे सेवा सुरू होईल. बसवर रेल्वे सेवा सुरू होईल या वाक्याचा रचनेनुसार प्रकार. रचना काय आहे म्हणते, या वाक्याची रचना कशी आहे बघा. उद्यापासून बस व हा उभ्याने अवयव आला इथं. व म्हणजे रेल्वे सेवा सुरू होईल म्हणजे फक्त उद्यापासून काय काय सुरू होणार आहे, फक्त बसच सुरू होणार आहे का, नाही, बस तर सुरू होणारच आहे आणि रेल्वे सेवा पण सुरू होणार आहे. म्हणजे पहिल्या वाक्याच्या माहितीत दुसऱ्या वाक्यानं समुच्चय केलं, भर टाकलेली आहे. या वाक्या इथपर्यंतच्या माहितीत हा दुसरी माहितीनं आपण भर टाकण्याचं काम या व न केलं म्हणून हा व समुच्चयबोधक उभयानी अवयव असते. अशी समुच्चयबोधक उभयानी अवयवांनी जोडलेली वाक्य ही संयुक्त वाक्य असते विद्यार्थी मित्रांनो. येत्या लक्षामध्ये म्हणून याचे आन्सर काय येईल, संयुक्त वाक्य 4 नंबर तुमचा आन्सर होतं. पर्याय नंबर 4 याचे आन्सर काय मग 4था. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचा हा 9वा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 10वा बघा. श्रीमंत बघा, श्रीमंत व्हावे असे कोणाला वाटत नाही, असा एक प्रश्नार्थी वाक्य होता. या प्रश्नार्थी वाक्याचं तुम्हाला कशात रूपांतर करायचं आहे, विधानार्थी. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही प्रश्नाचं तुम्हाला आपण चांगल्या प्रकारे यावर चर्चा केली होती बॅचमध्ये की कोणत्याही वाक्याचं रूपांतर करताना त्याचं मूळ स्वरूप, मूळ गाभा जो असतो तो बदलता कामा नये, त्याचं स्वरूप बदलता कामा नये. उदाहरणार्थ मी तुम्हाला असं म्हटलं, अधिकारी व्हावे असे कोणाला वाटत नाही म्हणजेच काय, कोणाला नाही वाटत का अधिकारी व्हावं, आन्सर तुमच्याकडे आहे, सर्वांना वाटते सर. नोकरी मिळावी असं कोणाला वाटत नाही म्हणजेच काय, सर्वांनाच वाटते. म्हणजे याचा आन्सर काय आहे मग, आता याच्यावरून सांगा. एक लॉजिक दिलं तुम्हाला. श्रीमंत व्हावे असे कोणाला वाटत नाही म्हणजे काय, सर्वांना वाटते. म्हणजे कुठं आलं हे बघा, पर्याय नंबर क. म्हणजे याचा आन्सर काय 3 नंबरचा आन्सर होतं. येत्या लक्षामध्ये श्रीमंत व्हावे असे, पहिला अ का दिला, गरीब व्हावे असे मला वाटते, चूक. श्रीमंत व्हावे असे मला अजिबात वाटत नाही, चूक. 3 नंबर तुमचा आन्सर होतं, पर्याय नंबर क. चला पुढचा प्रश्न बघूया आपण डायरेक्ट. बघा पुढचा प्रश्न बघा काय आहे ते. 11वा प्रश्न आहे की खालीलपैकी कानडी बघा शब्दसिद्ध देतो, विशेष गंभीर आहे. आता बघा याच्यासाठी तर आपल्याकडे ट्रिक्सच आहे बरोबर. ठीक आहे. तर तुम्ही पेपरला जाता एक व्हिडिओ पाहिला असा ना आपला, देशी शब्दाचे ट्रिक बरोबर आहे. हा त्याला अनुसरूनच प्रश्न आला. म्हणजे देशी शब्द नाही विचारला पण शब्दसिद्धीवर प्रश्न नक्कीच येते. आयडिया आली असेल, तुम्ही वाचून गेले असाल तर फायदा झाला असेल. बघा खालीलपैकी कानडी शब्दाचा गट ओळखा. कानडी शब्द विचारला तुम्हाला, कानडी शब्द कोणता आहे म्हणते, कानडी. आपल्याला विचारलं काय, कानडी शब्द विचारलाय. बघा अर्ज आणि हुकूम हे विद्यार्थी मित्रांनो अरबी शब्द आहे. येत्या लक्षामध्ये अरबी शब्द आहे. तूप आणि भाकरी हे तुमचे आन्सर होतं. हे काय कानडी शब्द आहे, कानडी शब्द. पगार आणि तंबाखू हा विद्यार्थी मित्रांनो पोर्तुगीज शब्द आहे. हे काय पोर्तुगीज शब्द आहे, पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेले शब्द आहे हे. आणि दलाल आणि घी हे गुजराती शब्द होते, गुजराती शब्द. त्याच्यामुळं तुमचं या प्रश्नाचा आन्सर काय येईल, कानडी शब्द म्हणजे काय, पर्याय नंबर ब. म्हणजे काय, फक्त हे लागू नाही होणार, ब आहे का इथं, हा हे आहे 3 नंबरचा तुमचा इथं काय परफेक्ट आन्सर होतं 3 नंबर. येत्या लक्षामध्ये. त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया. चला पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 12. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12वा बघा. 12वा तुम्हाला एक जोड्या दिली होती आणि बरोबर क्रियाविशेषण अवयवावर आधारित ही जोड्या होती बरोबर आहे. आता बघा या जोड्यामध्ये काय दिलं आहे, उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे. अंडरलाईन दिलं नाही आपल्याला. लॉजिक मी म्हटलं तुम्हाला कधी कधी अंडरलाईन राहत नाही, आपण यावर चर्चा केलेली आहे. येत्या लक्षामध्ये मी म्हणजे काय, मी नाही सांगू राहिलो, एक आयडिया देऊ राहिलो तुम्हाला बा, आपण अशी चर्चा केली होती. येत्या लक्षामध्ये बघा उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे आणि इथं आहे जसे करावे तसे भरावे. हल्ली महागाई झाली आहे आणि पुढे पटांगण आहे. येत्या लक्षामध्ये पुढे हा शब्द स्थळ पण दाखवू शकते, वेळ पण दाखवू शकते. पण इथं काय दाखवलं आहे, पुढे पटांगण आहे. म्हणजे एखाद्याने विचारलं समजा पटांगण कुठं आहे तर तो काय म्हणते पुढे आहे म्हणजे वेळ दाखवली का नाही, काय दाखवलं, स्थळ दाखवलं. रपकन इथं लक्षात येते पुढे म्हणजे हा स्थळ दाखवते. स्थळ म्हणजे काय, मग ड साठी स्थलवाचक आहे का येतात, हे बघा इथं स्थलवाचक दिलाय म्हणजे 1, म्हणजे या ड साठी काय लागतो 1 नंबर बरोबर आहे. 1 मग हा 1 कुठं आहे, रपकन करते इथं 1 इथं 3 आणि 4 मध्ये दिलाय. म्हणजे 3 किंवा 4 पैकी याचा आन्सर 1 म्हणजे ड साठी सॉरी हे बघा इथं लक्ष द्या व्यवस्थित बरोबर आहे.
म्हणजे तुम्हाला इथं नाही का 12वा प्रश्न जो आहे, म्हणजे 12वा प्रश्न जो आहे पुढे पटांगण आहे, पुढे म्हणजे स्थळ दाखवते, स्थळवाचक. म्हणजे ड साठी इथं 1 आहे, हे अगदी बरोबर आहे. ड साठी काय 1. मग ड साठी इथं लक्षात ठेवा, ड साठी 1 म्हणजे काय, इथं पण आहे, इथं पण आहे. म्हणजे इथं नाही का तिसरा आणि चौथा पर्याय तसाच कटला. ठीक आहे, तसाच कटला. म्हणजे ड साठी एक पहिल्या आणि दुसऱ्या पर्यायामध्ये आहे. मग आता बघूया उन्हाळ्यात भरपूर. भरपूर हा शब्द तुमचा काय आहे, एक परिणाम दाखवते. भरपूर म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो प्रकर्षदर्शक क्रियाविशेषण हवं आहे, येते लक्षामध्ये. म्हणून अचा तुमचं काय, अ साठी काय आहे, अ साठी परिणामवाचक म्हणजे 4, अ साठी 4, दोन्हीमध्ये 4 4 दिले आहे. बरोबर आहे. आता बघा जसे करावे, बघा जसे करावे बरोबर आहे, जसे करावे तसे भरावे. मग जसे तसे म्हणजे काय, रीत दाखवली. म्हणजे तुमचं इथं काय 3 नंबर येते, 3 नंबर लक्षात येईल. 3 नंबर म्हणजे 4 आणि 3 म्हणजे पर्याय नंबर 2 तुमचा आन्सर येईल. हल्ली म्हटलं म्हणजे काय, हल्ली म्हणजे कालवाचक, म्हणजे इथं 2 येईल. येते लक्षामध्ये. म्हणजे 12चा परफेक्ट आन्सर काय आहे, पर्याय नंबर 2 अगदी बरोबर परफेक्ट आन्सर आहे. येते लक्षामध्ये. हा, अशा प्रकारे हे लक्षात ठेवाल. ठीक आहे. हा 12चा आहे मग 2 नंबरचा पर्याय. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 13 बघा. प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13. ज्या व्यंजनाचा उच्चार, ठीक आहे, ज्या व्यंजनाचा उच्चार करताना हवा अधिक प्रमाणात वापरली जाते. हवा अधिक प्रमाण, इथं लक्षात द्या. अधिक म्हणजे काय, अधिक. हवा अधिक प्रमाण म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो मोठा प्रमाण म्हणजे महा म्हणजे मोठा. अधिक प्रमाणात वापरली जाते, त्याला काय म्हणतात. मग हवा म्हटलाय ना, हवा म्हणजे प्राण म्हणजे प्राणवायू, म्हणजे महा म्हणजेच मोठा, हवा म्हणजे प्राणवायू म्हणजे महाप्राण म्हणतो आपण त्याला. म्हणून ज्या व्यंजनामध्ये जास्त प्रमाणात हवा वापरली जाते त्याला काय म्हणतात, महाप्राण व्यंजन. आहे का याच्यात. हा पहिलाच आहे आन्सर महाप्राण व्यंजन. येत्या लक्षामध्ये महाप्राण व्यंजन तुमचा इथं आन्सर होता. 1 नंबर. 14वा प्रश्न होता ईक. हा महत्वाचा एक शब्द आहे. ठीक आहे, याच्यावर पण आपण चर्चा केली होती बॅचमध्ये. बघा ईक प्रत्ययांत शब्द रस्व असतात. बघा ईक प्रत्ययांत शब्द रस्व असतात. ठीक आहे. आता इथं नाही का हा ई नाही का त्यांनी ईक प्रत्ययांत दिला तर आहे, पण ईक मधला हा ई नाही का दीर्घ दिला आहे. हे होऊ शकते, मिस्टेक झाली असेल किंवा यांनी डायरेक्टच जर आयोगाने तळूनच असतात का बा ईक दाखवलं, बोलण्यात तर काय म्हटलंय, हा हे ईक दीर्घच दाखवलं असेल, पण बोलण्यात काय म्हटलंय, ईक प्रत्ययांत शब्द हे काय असतात, रस्व असतात. या नियमाचा आधार घेऊन, म्हणजे हे दाखवलं दीर्घ आहे पण नियम कोणता घ्या म्हणते, ईक प्रत्यय. मग ईक प्रत्यय असा असतो नियमानुसार. या नियमाचा आधार घेऊन पुढील शब्दातील शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द म्हणजे जसं मला परंपरा हा शब्द आहे बघा, परंपरा हा शब्द आहे, याला जर मला ईक प्रत्यय जोडायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो मूळ शब्दामध्ये पहिल्या वर्णात वृद्धी होत असते, म्हणून इथं पचा पा होऊन जाईल. बघा परंपराचा पारम. आता हा पचा पच राहील, हा आ निघून जाईल काना म्हणजे आकारांत आणि ही बदल पहिली विलांटी येईल आणि पारंपारिक असा हा शब्द होईल. जसं शरीर हा शब्द आहे, शरीर हा शब्द आहे, याला जर ईक प्रत्यय जोडायचा असेल तर इथं पण आपल्याला इथं बघा हा नियम आहे ईक प्रत्ययाचा. पहिल्या वर्णात वृद्धी झाली म्हणजे शचा शा झाला, हा रीचा री आहे. आता हा या रला रस्व लागन म्हणजे रस्व ई आणि पारंपरिक असा नाही का तुमचा नियमानुसार शब्द तयार होते. येते लक्षामध्ये. मग इथं काय दाखवलं आहे, इथं दाखवलं भौगोलिक. हे बघा पहिली गोष्ट हा नियम रस्व विलांटीवाला पाहिजे, रस्व विलांटी पाहिजे. इथं बघा दीर्घ तसंच कटले बघा, दीर्घ आहे कटला म्हणजे पर्याय नंबर 2 तुमचा अगदी इझी एकदम पहिला आन्सर तुम्ही घोटला असं. येते लक्षामध्ये मी स्पष्टीकरण सांगू राहिलो म्हणून थोडंसं तुम्हाला इथं वेळ तुमचा घेऊन राहिलो आहे. येते लक्षामध्ये अशा प्रकारे हे तुमचे प्रश्न होते. ठीक आहे. हां मग आता बघा पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न होता 15वा. आजन्म म्हणते, आजन्म. ठीक आहे, समासावर हा प्रश्न आधारित आहे. आजन्म या सामासिक शब्दाचा समास ओळखा. ठीक आहे, आजन्म या सामासिक शब्दाचा समास ओळखा. अलुक तत्पुरुष समास. आजन्म म्हणजे काय, जन्मापासून. आजन्मचा अर्थ काय होते, जन्मापासून. म्हणजे इथं नाही का वेळेचा बोध होऊ राहिला. येत्या लक्षामध्ये वेळेचा बोध होऊ राहिला. आजन्म येत्या लक्षामध्ये बघा, आजन्म
आजन्म म्हणजे जन्मापासून, जन्मापासून, जन्मापासून. मग जन्मापासून म्हणजे काय? इथं आपल्याला काळाचा बोध होतो, वेळेचा बोध होतो, कालवाचकचा बोध होतो. कालवाचक ज्या आता या शब्दामध्ये नाही का, आ हा उपसर्ग आहे विद्यार्थी मित्रांनो. हा उपसर्ग घटित शब्द पण म्हणू शकतो आपण याला आणि सामासिक शब्द पण म्हणू शकतो. म्हणून आ हा काय आहे? आपल्या आ हा संस्कृत मधला नाही का उपसर्ग जोडला गेला आहे. जन्म या शब्दाला आपण आ हा प्रत्यय जोडलाय. आणि असं जेव्हा एखादा उपसर्ग जोडून कालवाचक, स्थलवाचक, रीतिवाचक अर्थ दर्शवणारे शब्द तयार होत असतात त्याला अव्ययभाव समास म्हणत असते. म्हणून इथं अलुक समास नाही, कर्मधारय सुद्धा नाही, अव्ययभाव अगदी लागू होतो. पर्याय नंबर 3 तुमचं मराठी या 15 प्रश्नाचं ॲन्सर होतं. अशा प्रकारे आपण मराठी व्याकरणावर जे काही प्रश्न होते त्या 15 प्रश्नांवर आपण विश्लेषण चांगल्या प्रकारे पाहिलेली आहे. शक्यतो यामधील प्रश्नांची उत्तरं मी सांगितलेली जी आहेत ती चुकणार नाही. चुकू शकते अंदाज आहे हा, अंदाजित उत्तरं पण शक्यतो चुकणार नाही. तुमचा पेपर चांगल्या प्रकारे तुम्ही सोडवला असाल. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. बाकीचा जो काही घटक आहे तो आपण पुढील सेशनमध्ये बघूया. थँक्यू.